हाँ सर, करते। करते करते। सर, नमस्कार। तसेच नमस्ते. इथे उपस्थित असलेले आता मी एकेकाचे नाव नाही घेत, सगळ्यांचेच म्हणजे माझ्या वतीने सगळेच मान्यवर आहेत. सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे स्वागत. सर, आज आपल्याला षोडश वर्ग ह्या कार्यशाळेमध्ये त्रिशांश कुंडली म्हणजे D30 आणि खवेदांश कुंडली D40 या शिकवणार आहेत. तर सर, मी सर्वांच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती करते की आपण आपल्या कार्यशाळेत सुरुवात करावी. थँक्यू. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुम्ही स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मॅडम, तुम्ही स्वागत केल्याबद्दल तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. इत्यादी सर्व आपली मंडळी आहेत, जसं देवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, त्याच्यानंतर आपल्या बऱ्याच लोकांची नावं विसरला जातात. तर सगळ्यांचं स्वागत आहे. हळदणकर मॅडम आहेत. तर इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि काही चुकून राहून गेलं असेल तर क्षमा असावी. आज आपण अतिशय महत्वाची कुंडली शिकणार आहोत. तर त्या कुंडलीचं जे नाव आहे ते त्रिशांश कुंडली आहे. आणि त्रिशांश कुंडली आपल्या पूर्वाचार्यांनी त्याचं जे गणित बनवलंय ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. त्याच्यातून कशा तऱ्हेने एखाद्या राशीमध्ये म्हणजे सिंह आणि कर्क राशीमध्ये कसे ग्रह येत नाहीत, तर त्याला अनुसरून काय आहे की त्या राशी ज्या आहेत त्या राजराशी आहेत. तर त्या राजराशी असताना त्याच्यामध्ये जे काही त्रिशांश म्हणजे मुख्यतः जे दुःख असतात, तर प्रत्येक व्यक्तीच्या किंवा प्रत्येक जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख निर्माण होतात, उपस्थित होतात. ती कशामुळे होतात हे आपल्याला आज शिकायचं आहे. आणि ही कुंडली तुम्हाला शिकणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेची आहे. कारण ताबडतोब तुम्ही त्या व्यक्तीला येणारी दुःख ह्याच्यावरती सुद्धा गोचर जे आहे ते फार महत्वाचं आहे. आणि गोचरीच्या अनुषंगाने छोटी मोठी दुःख जी आहेत, आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर फक्त दुःखांचाच विचार केलेला आहे, इत्यादी गोष्टींचा विचार केलेला नाही. त्याच्यामध्ये सुख काय मिळेल वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टींचा विचार केलेला नाही. तरी सुद्धा सर्वांनी लक्षपूर्वक ही कुंडली ऐकावी, वाचावी. आणि त्या ह्याच्यामध्ये मुकेश भाऊ कुंडली लावतील आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये त्यातलं जे काही ज्ञान आहे ते आपण प्रश्न उत्तराने पण चांगल्यापैकी मिळेल. पण ह्याच्यावरती मुख्यतः असं आहे की एखादं दुःख जीवनामध्ये येणार म्हणजे येणारच, त्याला काही त्याच्यामध्ये आपण टाळू शकत नाही. पण ते दुःख कोणत्या तऱ्हेचं असेल, ते दुःख कोणत्या तऱ्हेचं असेल त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. आणि अशा देशातून ज्या वेळेला जातकाच्या जीवनामध्ये होणारी दुःख ही खरोखर कोणत्या कारणामुळे येतात, कोणत्या स्थानाच्या मध्ये कोणत्या बाबतीमध्ये दुःख येईल, ते स्थान काय सांगतं, ग्रह काय सांगतं. आता ह्यामध्ये आपल्याला पाहिलं पाहिजे की दुःख देणारे ग्रह असतात, की शुभ ग्रह जे आहेत ते काही दुःख वगैरे जास्ती आपल्याला देत नाहीत. पण जे पापग्रह जे आहेत मुळात, जसं मंगळ आहे, शनी आहे, राहू आहे, केतू आहे, तर याच्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये काही दुःखे जी आहेत ती उत्पन्न होतात. आणि विनाकारण माणसाचा वेळ जो आहे तो त्याच्यामध्ये खर्च होतो. मुकेश या लोकांना आतमध्ये घ्या जरा. हो, घेतोय सर, घेतोय. ते येत नाहीत मला. बरं, त्याच्यामुळे कसा हे खराब होतं. तर त्याकरता कुंडली ही जी पाठवलेली आहे तरी सुद्धा आपण इत्यंभूत सगळी चर्चा करणार आहोत. अतिशय चांगल्यापैकी कुंडली ही शिकून घ्या, फार महत्वाची कुंडली आहे. आणि त्या कुंडलीचं जे गणित आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की कशा 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 अंशाने कसा कसा ग्रह जातो. जर कोणाकडे वही आणि पेन उपलब्ध असेल तर त्यांनी तो हे करून घ्यावा, किंवा पंचांगामध्ये, मला माहिती नाही की पंचांगामध्ये ते उपलब्ध आहे का. तर तशा तऱ्हेने षोडश वर्गाची कुंडलीमध्ये ही त्रिशांश कुंडली अतिशय महत्वाची आहे. मग अशा वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की खरोखर काय कारण असतात की कुंडलीमध्ये की त्याला दुःख होतात. म्हणून परत तुम्हाला सांगतो की कारक ग्रह म्हणण्यापेक्षा दुःख आणणारे ग्रह जे आहेत हे आहेत मंगळ, शनी, राहू, केतू. आणि त्यांची युती जर मूळ कुंडलीमध्ये असेल
तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त आयुष्यभराची काही दुःख असतात ती जातकाला त्याच्यातून प्रवास करावाच लागतो. तर एनिवे पहिल्यांदा मुकेश भाऊ तारखेची कुंडली लावा आणि त्याच्यानंतर लग्नाची कुंडली लावा आणि मग त्रिशांश कुंडली लावा. मग ह्याच्यामध्ये तारीख जी दिलेली आहे तर ती तारीख पहिल्यांदा समजून घ्या. तर तारीख जी आहे ती 19/6/1985. साधारणतः ही व्यक्ती किती वर्षाची असेल तर 38 वर्षाची असेल. व्यक्ती स्त्री आहे, जातक स्त्री आहे. 1755 जन्म आहे मुंबईचा. कळलं का? आता ही तारीख झाली. त्यानंतर मूळ कुंडली आपल्याला पाहायची आहे. तर मूळ कुंडलीमध्ये जेव्हा कदाचित ही कुंडली दुसऱ्या वेळेला पण करता येईल आपल्याला, कारण का ही पूर्ण होणार नाही. अतिशय कठीण हे आहे त्याच्यामध्ये. आता ही मूळ कुंडली जेव्हा आपण पाहतो तर त्याचं लग्न जे आहे ते लग्न तुम्हाला पाहता आलं पाहिजे. तर लग्न कोणतं आहे तर वृश्चिक लग्न आहे याच्यामध्ये. कळलं का? आता ह्या वृश्चिक लग्नामध्ये जातकाच्या जीवनामध्ये खरोखर कोणत्या तऱ्हेचं दुःख निर्माण होईल आणि कशामुळे. तर मूळ कुंडलीमध्ये आपण बघितलं तर शुक्र राहूची युती आहे. मंगळ सूर्य आणि बुध हे ग्रह अष्टम स्थानामध्ये आहे आणि शनी केतूची पण युती आहे. म्हणजे इथे मुळातच कुंडली जी आहे ती दुःखामध्ये आपल्याला आढळते. कळलं का? मग आता हेच ग्रह जे आहेत ते जातकाच्या जीवनामध्ये त्रिशांश कुंडलीमध्ये स्थान परिवर्तन झालं असेल किंवा स्थानामध्ये बदल झाला असेल तरी सुद्धा त्या स्थानाबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, ज्यांना खरोखर कळत नसेल तर त्यांनी पुन्हा पुन्हा विचारावं. मला काही हरकत नाही, पण तुम्हाला चांगलं शिकणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. कळलं? तर मग अशा वेळेला तुम्ही पहा. आता मुळात म्हणजे आता ती कुंडली लावा मुकेश भाऊ, त्रिशांश कुंडली. तर त्रिशांश कुंडलीमध्ये आलेलं लग्न जे आहे ते मीन आहे. आता ही कुंडली कशी बनते तर ह्याच्याबद्दल थोडासा एक दाखला देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये ह्याचं जे काही राशी आणि ग्रह त्याच्यामध्ये जे अंश आहेत तर त्याच्यामध्ये विभाज्य अविभाज्य असा दोन भाग आहे. आपल्याला मुळात लग्न कोणतं होतं तर वृश्चिक होतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12 ही जी आहे सम आणि विषम ह्याच्यातले म्हणजे राशी आहेत त्याच्यामध्ये हे ग्रह कसे असतील. तर आता आपण बघितलं तर लग्नातून जे लग्न आलेले आहे ते लग्न वृश्चिक आहे आणि लग्न किती अंशावरती आहे तर त्याच्यावरती तो मीन जो आलेला आहे त्रिशांश तो पाहायचा आहे. तर लग्न किती अंशाचं आहे तर 16 अंश 41 कलेचं आहे. तर 16 अंश 41 कला म्हणजे थोडस गणित आहे, थोडस, जास्ती नाही. 16 अंश 20 कलेला हे जे आहे तर 12 अंश ते 20 अंशापर्यंत ज्याला आपण म्हणतो. तर 12 अंश ते 20 अंशापर्यंत इथे मीन लग्न दर्शवलं जातं. कळलं का? त्यानंतर 20 ते 25 ला मकर आहे आणि 25 ते 30 ला वृश्चिक आहे. म्हणजे वृश्चिकेचा वृश्चिक त्रिशांश जो आहे तो शेवटचा आहे. कळलं? आता हे कळलं नसेल तरी सुद्धा आता तुम्ही पंचांगामध्ये पाहून घ्या, कारण हे फार महत्वाचं आहे. तर हे 5 अंश म्हणजे 0 अंश ते 5 अंश, 5 अंश ते 12 अंश म्हणजे 7 अंशाचा फरक आला. 12 ते 20 म्हणजे 8 अंशाचा फरक आला. 20 ते 25 परत 5 अंशाचा फरक आला आणि 25 ते 30 परत 5 अंशाचा फरक. तसंच आपण जर समजा विषमतेकडे गेलो तर 1, 3, 5, 7, 9, 11 ह्या राशी आहेत. तर त्याच्यामध्ये 1, 3, 5 आपण जर बघितलं तर पहिल्यांदा आपल्याला हे पाहिलं पाहिजे की त्रिशांश कुठलाही, म्हणजे हे लग्नाबाबतीत आहे सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर आपण ग्रहाबद्दल बघूया. तर लग्नाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर हे लग्न जे आहे ते 0 ते 5 मेष येतं, 5 ते 10 कुंभ येणार, 10 ते 18 धनु येणार आणि 18 ते 25 मिथुन येणार आणि 25 ते 30 जे आहे ते त्या ठिकाणी तूळ येणार. म्हणजे इथे समला समलग्न, विषमला विषम लग्न अशा तऱ्हेने येईल. ग्रह सुद्धा तशाच पद्धतीने आहेत. फक्त सिंह रास याच्यामध्ये आणि कर्क रास दर्शवलेली नाही. म्हणजे विषम मध्ये सुद्धा सिंह रास नाहीये आणि सम मध्ये सुद्धा कर्क रास नाहीये. मग ते ग्रह जेव्हा तिथे आपण विचार करतो तर त्यावेळेला त्या ग्रहांची मांडणी सुद्धा तशाच प्रकारे होते. तर असं पंचांग थोडंसं वाचा, पण तुम्हाला समजून येईल. आता आपल्याला मूळ कुंडलीकडे जेव्हा बघायचं आहे
तर सगळ्यांना मूळ कुंडली दिसते का इथे लावलेली का तुमच्याकडे पाठवलेली? इथे हा व्ह्यू दिसते? टेस्ट करू शकते. हा. आता इथे कस त्रिशांश हा हा त्रिशांशच आहे त्याच मॅडम. हा हा त्रिशांश. ठीक आहे होय होय हा. हा आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की लग्न हे जे आहे ते मी नाही शुद्ध लग्न आहे. तर त्याचा अधिपती हा नीचेचा आहे, म्हणजे त्या ठिकाणी दुःख येईल वगैरे असं काही म्हणता येणार नाही. हा कुंडलीमध्ये आणखी एक विचार आपण जर बघितला तर राहू केतू एकत्र येतात. कळलं का? राहू केतू हे एकत्र येतात. मग आता राहू केतू जर एकत्र आले म्हणजे ते कुठेशी आलेत तर चतुर्थ स्थानामध्ये आले, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या सोबत पण ग्रह येऊ शकतो. तर मुळातले राहू केतू आता हे जर विषम राशीमध्ये आलेले आहेत, मग ते विषम राशीचे ग्रह विषम राशीमध्येच आहेत, येतात. कळलं का? हा भाग विचार करण्यासारखा आहे. मग मूळ कुंडलीमध्ये राहू हा जो आहे तो मेषेला आहे आणि केतू हा तुळेला आहे, म्हणजे तो विषम राशीमध्ये आहे, बरोबर आहे. असा भाग आहे. आणि आपण बघितलं तर ह्या ठिकाणी मंगळ जो आहे तो दशमात आलेला आहे त्रिशांशामध्ये. आता हा मंगळ हा आपण जर बघितलं तर दशम स्थानामध्ये आपण म्हणतो स्थानबली वगैरे हा भाग वेगळा राहिला, पण त्रिशांश कुंडली दारिद्र्यता, कठीणाई, दुर्गती, म्हणजे कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या हातून काही चुका होऊन त्याला कुबुद्धी होते, त्याला दुर्गती म्हटलेलं आहे. म्हणजे चुकीच्या मार्गाकडे जाणे, गती चुकीची असणे. आता त्यामधून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की मंगळ हा शुक्र चंद्र बुध आणि तो विषम राशीमध्ये आलेला आहे. तर थोडस समजून घ्या की मंगळ मुळातच मिथुन राशीमध्ये आहे, म्हणजे विषम राशीमध्ये आहे. तिथून तो धनु त्रिशांशामध्ये आलेला आहे. इथपर्यंत लक्षात येतंय का तुम्हाला? सांगा. हो 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 सर येतंय हा. नाही तर काय मी फक्त वाचत राहीन त्याचा काय अर्थ होणार नाही, तुम्हाला कळणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला जर तुमच्याकडे कुंडली आली तर त्या कुंडलीमध्ये आपण बघितलं की विषम राशीतला मंगळ, विषम राशीचेच ग्रह जे आहेत शुक्र बुध चंद्र हे विषम राशीतूनच आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे चारही ग्रह विषम राशीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी विषम राशीचाच विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये हा मंगळ हा जातकाला निश्चित त्रासामध्ये आणेल. कोणाकोणाला आणेल तर चंद्र शुक्र बुध या 3 ग्रहांना तो त्या ठिकाणी दुर्बुद्धी दुर्गती कडे नेण्याच्यासाठी तो त्या ठिकाणी काम करेल. आता मंगळाचं जे नातं आहे कुंडलीमध्ये, तर पहिलं नातं जे आहे ते भ्राताकारक आहे. कळलं का? मंगळाचं नातं काय आहे? भ्राताकारक. कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला इथे जे विषम राशी ज्या आहेत तर त्या विषम राशीमध्ये बरेचसे ग्रह आलेले आहेत का बघा. 1 म्हणजे सूर्य, 3 म्हणजे राहू केतू, 4 म्हणजे तुळेचा शनी आणि 5 म्हणजे शुक्र चंद्र बुध मंगळ आणि 6वा नेपच्यून प्लुटो आहे. दॅट इज डिफरंट. पण त्या ठिकाणी तुम्हाला हे 4 आणि 1 5 आणि 2 7 आणि 8 ग्रह हे विषम राशीमध्ये आलेले आहेत. हे समजून घ्यायचं, कारण का की ते मूळचेच ग्रह विषम राशीमध्ये होते आणि तिशांशामध्ये सुद्धा त्यांचा जो फलादेश आहे म्हणजे त्याचं स्थान जे आहे ते विषम राशीमध्ये सर म्यूट असेल. हा म्यूट झाला हा होता. हा नाही केलं. नाही मी खोकला आला ना म्हणून म्यूट केलं. हा मग आता अशा वेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की खरोखरीच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये अशी गोष्ट होत असताना त्याला दुःख देणारा ग्रह हा कोण असेल तर मंगळ आहे. म्हणून कुंडली पाहते वेळी दिशांश कुंडली जेव्हा तुम्हाला अंदाजाने जर तयार करायची असेल तर सर्व विषम राशीतले ग्रह मूळचे हे त्रिशांशामध्ये विषम राशीमध्येच येतील. आणि हा जो आता मी तुम्हाला परिचय सांगतोय हा कुठल्याही पुस्तकामध्ये वर्णन केलेला नाही. हा एक प्रकारे आम्ही जो अभ्यास आमच्या गुरूंनी शिकवलेला आहे त्याच्यातून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत आणून देतोय. कळलं का? आता हे इथपर्यंत सांगितलंय.
आता कोणाला काही आणखी काही गरज आहे का विचारायची? सांगा. आता आपण त्यातला त्यात कठीणाईचा गव्हर्नमेंट जरा होस्ट करू शकता तुम्ही? होस्ट तुम्हाला सर करावा लागेल. का तुम्ही नाही करू शकत? नाही करू शकत. चला एक मिनिट थांबा. हा एक मिनिट. चव्हाण मॅडम कुठे आहात तुम्ही? घेतले का तुम्ही? जय श्री कृष्ण घेतलं- सर. घेतलं. हे बघा जय हे श्री बघा कृष्ण. आलं. कुठे दिसतच नाही. माईक ओपन केलाय बघा त्याने. क्लास चालू आहे. आले आले आले. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. बर ठीक आहे चला. हा आता मग त्या ह्याच्यातून आपण जेव्हा पाहू तर कुंडलीमध्ये पाहते वेळी तुम्हाला काय काय पाहायचं आहे तर पुन्हा एकदा सांगतो की विषम राशीतले ग्रह मूळ कुंडलीमध्ये असतील तर विषम राशीमध्ये त्यांचं जी बैठक आहे तर ती बैठक त्रिशांशामध्ये सुद्धा विषम राशीमध्येच येईल. हा भाग जो आहे तो लक्षात ठेवायचा. ज्या वेळेला आपण एखाद्या मूळ कुंडलीमध्ये पाहतो की विषम राशीतले ग्रह आणि समराशीतले ग्रह हे कोणते कोणते आहेत तर समराशीमध्ये सुद्धा पापग्रह असू शकतात, विषम राशीमध्ये सुद्धा पापग्रह असू शकतात, तसेच विषम राशीमध्ये शुभग्रह पण असू शकतात, तसेच समराशीमध्ये शुभग्रह पण असू शकतात. त्यांना त्रास देणारा किंवा त्यांच्याबद्दल काही त्रास होण्यासाठी जे काही कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती असते ती स्थिती जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन करते आणि त्रास तयार होतो. आता इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. आणखी काय ऐकायचं असेल तर अवश्य विचारा, त्याने आपण पुढे मार्गदर्शन करणार आहोत. बोला. सर जरा विचारू. हा येस मॅडम बोला. सर आता आपण सांगताना हा. धनु राशीमध्ये विषम राशीमध्ये शुक्र, हो. चंद्र, बुध आणि मंगळ म्हणजे हो. याच्यात फक्त मंगळ पापग्रह बसलेला आहे. हो पण हो लग्न कुंडलीमध्ये हा सगळेच्या सगळे 8 की 9 ग्रह विषम राशीत बसले बरोबर. आणि त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा ते सगळे ग्रह हो विषम हो राशीतच बसलेले आहेत. पण मग येस मॅम. इथे आपण राहू केतूचा उल्लेख का नाही केला? फक्त नाही आता करणार आहे मी आता. ठीक आहे, ठीक आहे. आता येणार आहे. आता हा. पहिल्यांदा ही भूमिका जी आहे ना मॅडम ती हा. आपल्याला समजली पाहिजे की बेस जो आहे तो सम हा. असो का विषम असो. कधी कधी समराशीमध्ये सगळेच चांगले ग्रह असू शकतात, नाही असू शकत असं नाही. हा. कळलं का? पण कधी कधी असं होतं की ह्या सगळ्या विषम राशीमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे एवढे सगळे ग्रह आल्यात त्याच्यामध्ये तुम्ही लग्नामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी प्रथम मेष राशीमध्ये राहू शुक्र आलेला आहे, त्याच्यानंतर मिथुन राशीमध्ये सूर्य मंगळ बुध आलेला आहे, त्याच्यानंतर पुन्हा तिथे तुळ राशीमध्ये शनी केतू आहे. म्हणजे 2 आणि 3 5 आणि 2 7 आणि 7 ग्रह जे आहेत ते पूर्णपणे अशा तऱ्हेने आलेले आहेत. 3 आणि 2 5 आणि 2 7 ग्रह नाही का? होय. मग आपल्याला त्या ठिकाणी जरी समजा राहू केतूचा जर विचार करायचा असेल तर ते मुळातच एकत्र असतात. हा. ते नेहमी एकत्रच येतात ह्या कुंडलीमध्ये त्रिशांशामध्ये. त्रिशांशामध्ये. ओके. हा. आणि आता त्याचं पण फलित आपल्याला बघायचं आहे, शनीचं पण बघायचं आहे हा. 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 आणि सूर्याचं पण बघायचं आहे. हा. पण मुख्यतः नियम कसा आहे मॅडम माहितीये का? आता हे पापग्रह दोघही एकत्र आले ते चतुर्थ स्थानामध्येच आहेत आणि ते जे ग्रह आहेत ते जातकाला चतुर्थ स्थानाबद्दल काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित निश्चित करतील. कळलं? हा. आणि त्याच्यामध्ये मुळामध्ये हा जो ग्रह आहे मंगळ मुळामध्ये हा ग्रह जो आहे मुकेश भाऊ जरा ते करा. हा तो ग्रह जो आहे तो त्या म्यूट तर करू ठिकाणी का सगळ्यांना? सर म्यूट करू का सगळ्यांना? नाही करू नका. आता त्यांनी स्वतः समजलं पाहिजे कोणाला माझं काय. काय ते समजत नाही ना चालू करतो हाच तर मोठा गोंधळ आहे. मी मग अनम्यूट केला होता मगाशी. ठीक आहे करा. ते वैयक्तिक चालू करू नका. तुम्हाला विचारायचं असेल तर प्रश्न चालू करा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. बर मग आता इथे आपल्याला फलादेश कसा द्यायचा आहे तर मूळ कुंडलीमध्ये जा. लग्नेश बघा, लग्नेश कोण आहे? मंगळ आहे की नाही? तो त्रिशांशामध्ये कोणासोबत आलेला आहे?
तर या 3 ग्रहांसोबत आलेला आहे. बुध कळलं शुक्र का? शनी. हा. मग एक तर तो लग्नेश म्हणून त्याला जे काही व्याप होणार आहेत तर सप्तम स्थान म्हणजे शुक्र, बरोबर आहे की नाही? सर वृश्चिक लग्नाला सप्तम स्थान म्हणजे शुक्र, नाही. अष्टम स्थान म्हणजे बुध, हम्म. पराक्रम स्थान लाभस्थान म्हणजे बुध, बरोबर आहे. चंद्र हा जो आहे तो त्या ठिकाणी भाग्याधिपती आहे मूळ कुंडलीमध्ये, मूळ कुंडली, बरोबर. होय होय. हा. मग ह्या व्यक्तीच्या जरी रास रिकामी असली तर लग्नेश, भाग्येश हा जो आहे आणि सप्तमेश बघा केंद्र आणि त्रिकोणाचे जे स्वामी आहेत त्याच्यामध्ये कन्या रास आणि अष्टम स्थानाचा मिथुन रास, तर ह्या सगळ्या राशींचे अधिपती मंगळाच्या युतीत त्रिशांशामध्ये आल्यात. आणि तो मंगळ, एकटाच मंगळ जो आहे तो ह्या तिन्ही लोकांना तापदायक ठरणार आहे. तर यांच्यामध्ये आपण जर बघितलं तर यदा कदाचित मंगळ हा भावंडांचा कारक आहे. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की वृश्चिक लग्नाच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जे दुःख भावंडांपासून निर्माण होतं तर ते टळत नाही. मेष आणि वृश्चिक लग्न असं आहे की त्यांना भावंडापासून हानी होते, भावंड त्यांना त्रास देतात किंवा भावंडा संदर्भातील काही उपद्व्याप तयार होतात, काही वेळेला तंटे होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्रिशांश कुंडली मधून तिथे विचार करून सांगायच्या आहेत. आता इथपर्यंत कळलं का तुम्हाला? सांगा. हो, सर एक हो. विचारू हम्म. हो सर. हेच सगळे ग्रह जर समराशींमध्ये आले असते तरी सुद्धा आपण हेच फलित सांगणार का सर की फक्त विषम राशीत आहेत म्हणून हे असं फलित आहे? नाही, आता सांगतो तुम्हाला. आता कसं आहे मॅडम की समजा एखाद्याचं मेष लग्न आहे असं आपण समजू, हा. आणि त्याची जी काही मेष लग्नाची जी काही विशेषता आहे तर ती मेष लग्न जरी आलं तरी ते विषम राशीमध्ये स्थानापन्न होणार, हो बरोबर आहे. हो. म्हणजे त्याची जी काही त्याचा जो काही त्रिशांश आहे तो विषमच विषम असेल. राशीत हो बरोबर. आता तो विषम राशीत असल्यामुळे काय होईल, आता समजा मेष लग्नाला पहिला जो हे आहे तो मेष आहे, तो 5 अंशापर्यंत आहे. पहिला दुसरा त्रिशांश मेष आहे. हो दुसरा कुंभ आहे. हो. मग आता 8. जर समजा आता जर समजा मेष लग्नाला कुंभ त्रिशांश आला तरी तो हानिकारक आहे, अच्छा बर. कारण का याच्यामध्ये सिंह येणारच नाही. येणार नाही. होय बरोबर. मग त्रिकोणातलं त्यामध्ये येणार नाही. नाही येणार. हो. नाही, त्रिकोण नाही, तसं नाही. कर्क आणि सिंह येत नाही. येतच नाहीत. हो ह्या येतच त्रिशांश मध्ये नाही. येतच नाहीत. करेक्ट. हा. मग आता तिथे कुंभ आला तर त्या कुंभेची काही हानी जी आहे ती बघायची आपल्याला. अच्छा बर. त्यानंतर धनु चांगला आहे, मिथुन चांगलं आहे, तूळ चांगलं आहे. हा. कारण धनु ही शुभ राशी आहे, हो मिथुन शुभ राशी आहे आणि तूळ पण शुभ राशी आहे, बरोबर आहे की नाही. हो. मग तिथे तुम्हाला तुमच्या जन्माच्या वेळेला लग्न किती अंशाचं असेल त्यावरती आपल्याला त्या जातकाच्या जीवनामध्ये येणारी अनेक प्रकारची दुःखे, दुर्गती ही आपल्याला निश्चित करायची असते. आता मेष लग्न आपण जसं पाहिलं की त्याला दुःख येणार नाही, येणार, पण त्याला हो. दुःख कोणत्या तऱ्हेचं येईल तर त्याचा जन्म जर समजा 10 अंशाच्या आतमध्ये असेल, हा. 5 अंशाच्या पलीकडे, हा. तर त्या याच्यामध्ये त्याला कुंभ देशकाळ आला, त्रिशांश आला, हो सॉरी, हो. तर त्रिशांश कळलं. कुंभ आला. हा, हो. कुंभ आला. मग जर तो कुंभ आला तर त्या कुंभेचे सगळे विचार त्या माणसाच्या अंगी येणार, अच्छा हे बर. ठरलेले आहे. हे त्याचा असेंडंटचा नियम आहे. ओके. अच्छा. हा. आता जर समजा तुम्ही म्हणताय की शुभ राशी असतील आणि शुभ राशीमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे राहू, केतू, शनी, मंगळ हे 4 ग्रह जर त्या शुभ ग्रहाच्या युतीत असतील, हा. पण ते मुळात हे पापग्रह जे आहेत हे त्या विषम राशी शुभ समराशीमध्ये येणं गरजेचं आहे. अच्छा बर. जसं की आता आपण म्हंटल की समजा सगळे ग्रह समराशीमध्ये आहेत आणि ते चांगले आहेत, पण त्याच्यातला एखादा ग्रह पण जर समजा विषम मध्ये आला म्हणजे त्या ह्याच्यामध्ये चुकीचा आला, चुकीचा समराशीतूनच, आला. हा. हा. समराशीतूनच, जसं अच्छा की बर. समराशीचं कोष्टक कसं आहे की 0, 5, मग 12, मग 20, 25 आणि 30, 30. हा. हे अशी त्याची गणित आहे. मग हो. तो पहिल्या ह्याच्यामध्ये वृषभेत जाईल, कन्येत जाईल, मीन मध्ये जाईल, मकरेत जाईल आणि
वृश्चिकेत जाईल. या बरोबर. सगळ्या समराशी आहेत. हो. बरं, आता जर समजा आपण जर समराशीतले ग्रह आहेत असं समजू, हरकत नाही, कारण तुमचा प्रश्न जो आहे त्याच्यावरती मला विश्लेषण करणं फार महत्वाचं वाटतं. आता जर समजा एखादा ग्रह जेव्हा विषम राशीमध्ये समराशीमध्ये शेवटच्या अंशावरती आहे, म्हणजे 25 ते 30 च्या 25 ते मध्ये, 30 मध्ये. हां. तर तो वृश्चिकेत आला. हं. तो वृश्चिकेत आल्यानंतर वृश्चिकेचे गुणधर्म त्या शुभग्रहाला सुद्धा लागू भोगाव्यास पडतं. अच्छा. लागतील, असं आहे. अच्छा. म्हणून त्रिशांश कुंडलीचा अभ्यास करतेवेळी किंवा फलादेश देतेवेळी तो ग्रह हा नेमका किती अंशावरती असताना जातकाचा जन्म झालेला आहे. ते पाहणं आधी जास्त महत्वाचं आहे. निश्चित त्रिशांश कुंडलीच्या बरोबर. बद्दल बिलकुल हलगर्जीपणा करता येत नाही. आणि त्रिशांश कुंडली आपल्या पूर्व आचार्यांनी अशा तऱ्हेने बनवलेली आहे की त्याच्यामध्ये समविषम राशीचा विचार केलेला आहे. हे कळणं फार महत्वाचं आहे. आता इथं सर हा लग्नेश म्हणून मंगळ आपण धरला की तो आहे ह्या 3 शुभग्रहांबरोबर. हो हो. पण जर मंगळ ऐवजी जर दुसरा कोणताही आता इथं चांगला नाही असं म्हणता येईल कारण हा शुक्र, चंद्र आणि बुधाला हानिकारक ठरतोय म्हणून. पण बरोबर, इथं जर गुरु आला असता समजा. प्रश्नच नाही. चारही शुभग्रह त्या शुभराशीमध्ये असते. हां. मग पण गुरु जे तर आहे ते ना, तर मग ते बरोबर, त्याला चांगलंच फळ मिळालं असतं ना सर. नक्की. मग तेव्हा तेव्हा आपण निगेटिव्ह सांगू शकत नाही. निगेटिव्ह. पण मग आता इथं तुम्ही जो धरलाय तो लग्नेश म्हणून मंगळचा विचार प्रॉपरने केलाय की मंगळ हा अशुभ ग्रह म्हणून केलाय ते नाही, लक्षात नाही आलं. अशुभ ग्रह अशुभ. म्हणून पहिल्यांदा केलेला आहे. बघा, बरं. तुम्हाला सांगतो मॅडम, कितीही जरी झालं ना, मंगळ हा मंगळच आहे. आज होय. मी एक फार चांगल्यापैकी तुम्हाला म्हणजे सगळ्यांना सांगणार आहे की आपल्या ज्या कक्षात थोडासा लॉजिक लावा. लॉजिक फार महत्वाचं लॉजिक आहे. आतापर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये स्पष्टीकरण दिलं नव्हतं, पण आज देतोय मी, कारण सगळं द्यायचंच आहे आपल्याला. तर त्या ठिकाणी बघा, जेव्हा आपली कक्षा बदलते त्याला पहिली कक्षा कोणाची येते? वृश्चिकेची येते की नाही? होय. मंगळाची. होय. बरोबर आहे. त्या वृश्चिकेच्या कक्षेमध्ये एखादा ग्रह एंटर झाला की निश्चित जातकाच्या जीवनामध्ये आंदोलनाला सुरुवात होणार. अच्छा. कक्षेच्या पलीकडे आहे ना तो. होय, होय. मग कक्षेच्या अलीकडे कोण आहे? तो बुध आहे. बुध, बरोबर आहे. चंद्र. हो. चंद्र आहे, हो. सूर्य आहे, नाही का? होय. या होय. सगळ्या ज्या कक्षा आहेत त्या अगोदर आहेत. मग 3 कक्षा काय आहेत? तर 9, 8, 9, 10, 11. आता 8, 9, 10, 11 आपण जर बघितलं तर पहिली कक्षा कोणाची आहे? तर मंगळाची. मंगळाची. ओके, गॉट इट. होय. फार विचारपूर्वक व्यवस्थित आहे का? आता 8 मध्ये जेव्हा एखादा ग्रह गोचरीने जातो, तो मंगळाच्या कक्षेत जातो, त्यावेळेला तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही, तरी सुद्धा जातकाचा त्या कक्षेचं फलित हे भोगावंच लागतं. म्हणून अच्छा. कक्षेच्या अलीकडे आणि कक्षेच्या पलीकडे ही व्याख्या जी आहे ना मॅडम, त्या मला कळत नाही या चतुर लोकांनी लिहिली का नाही पुस्तकामध्ये. नाही खरंच गरजेची आहे सर. खूप, खूप सगळं मर्म याच्यातच दडलेलं आहे खरं तर सर. हा, मग तेव्हा गोचरीचा ग्रह समजा त्या कक्षेतून जात असेल आणि तुम्ही जर थोडंसं लॉजिक केलं, समजा आपल्याला एखादी अडचण आली, आणि अडचण आल्यानंतर आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण धावा करतो की नाही परमेश्वराचा? होय. नक्की. नक्की, नक्कीच सर. हा, तेव्हा कुठली कक्षा आहे? धनु, होय. म्हणजे गुरुची कक्षा आहे. गुरुची. हो. बरोबर आहे. म्हणजे तिथे आपल्याला कष्ट आल्यानंतर उपासना करणं गरजेचंच आहे. गॉट इट? कुलकर्णी मॅडम, हां सर. मध्येच फोन आला त्याच्यामुळे. हां, बोला ना. कळलं तुम्हाला? म्हणजे गुरुची उपासना करणं उपासना करणं गरजेचं. खूप गरजेचं आहे. हो. कारण का पहिला आपण आठवड्यातून जातो, होय. मग आपल्याला गुरुची कक्षा मिळते, म्हणजे काय मिळतं की आपल्याला एक आशावाद मिळतो, आध्यात्मिक मिळतं, धर्म होय. मिळतो, आणि होय. त्याच्यामध्ये आपण स्थिरावलं पाहिजे, नंबर 1. आणि अच्छा. बरं. तिकडे पण आपण जर समजा काही भेद केला, काही, तर मग शनीची.
मग पुढची कक्षा शनीची आहे. शनी. ओके. आणि तिथे बरोबर. तिथे समजून जा काय होईल ते. होय, होय सर. म्हणून त्या शास्त्रामध्ये असं सुचवलेलं आहे. आणि अडचणीत सगळं आल्याशिवाय देव दिसतही नाही सर. म्हणजे आधी बिलकुल वृश्चिक नाही. आल्याशिवाय सगळा बरोबर आहे सर. सगळा माज निघून जातो माणसाचा होय, मॅडम. होय, होय. खरंय, खरंय सर. नाही, तर खूप छान समजावून सांगितलं सर हे आणि एकदम पटण्यासारखं सोपं आणि लक्षात राहण्यासारखं आहे सर. नाही, पटलंच पाहिजे. होय हे सर. मी कधी कुठली गोष्ट हवेत नाही बोलत. बरोबर आहे सर. म्हणजे तुम्हाला कळतं की कक्षेचं महत्व काय. काय आहे. होय. आणि त्या कक्षेमध्ये एकदा शनीकडे गेल्यानंतर ती कक्षा मोठी आहे. होय. आणि त्या कक्षेमध्ये मनुष्य अडकला की परत बरोबर आहे. त्याला त्या माघारी मिनेकडे जावं फिरता लागतं. येतच नाही. होय, होय. नाही, मिनेकडे जावं लागतं म्हणजे गुरुकडे जावं लागतं. म्हणजे आपल्या पूर्व ब्रह्मांडामध्येच अशी परमेश्वराने बघा कशी निर्मिती केली. हे काय आपण केलेली. बनवायला गेलो नव्हतं, परमेश्वराने बनवलेलं आहे. म्हणून कक्षेचा आधार घेऊन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे तिथे एखाद्या कक्षेतून एखादा ग्रह जात असेल तर दॅट पर्टिक्युलर पार्ट बिलॉंग टू विच प्लॅनेट, बरोबर सर. ती कक्षा कोणाकडे ताब्यात आहे. म्हणून ते पाहणं कक्षेच्या आहे. होय. आपण जेव्हा लहान असतो त्यावेळेला बहुत मजा मस्ती करतो, सगळं करतो. पण होय. जेव्हा आपलं वय होतं त्यावेळेला आपण त्या कक्षेमध्ये जातो आणि अडकतो. अडकतो. होय. तर कक्षा म्हणजे वर्ग आहे की नाही मला सांगा. आपण होय, हिंदीमध्ये आम्ही होय. म्हणतो कक्षा. कक्षा होय. म्हणजे वर्ग. मग ते वर्ग. हो. वर्गीकरण जे आहे ना ते असं ठरवलेलं आहे. बरोबर. तर याच्याबद्दल तुम्हाला काही कॉमेंट्स आहेत का? खूप छान सांगितलं सर. छान. धन्यवाद हो सर. सर. खूप म्हणजे खूपच छान. एकदम आणि सोप्या पद्धतीने सांगितलं त्यामुळे अतिशय छान समजलं. थँक यू. हा, धन्यवाद. धन्यवाद चव्हाण सर. मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. चव्हाण मॅडम, व्हॉट अबाउट यू? सर खूप छान सर, हे कोणी सांगितलंच नव्हतं कधी. कुठे लिहिलेलंच नाहीये. हे आम्ही कुठे शिकलोय लिहिलेलं नाही. आमच्या परमेश्वर गुरुची मेहरबानी आमच्या. छान सर, एकदम मस्त. आमचे गुरु परमेश्वर होते. ते भिंतीवर बघून काय लिहिले तुमच्या खिशामध्ये ते चिठ्ठी वाचायची माहिती तुम्हाला. अशा लोकांकडे आम्ही शिकलोय. आणि आमचे परमेश्वर तुम्हीच सर. नाही नाही, मी काय नाही, मी एक बरोबर. सामान्य माणूस हो आहे. सर, हो सर, तुम्ही आमचे गुरु आहेत. तुम्ही तुमच्यासाठी परमेश्वराचा. सामान्य पण आमच्यासाठी अद्भुत आहात. नाही, असं काय नाही. सर एक विचारू हम्म. सर, ही आपण जन्मकुंडली बघताना त्रिशांश कुंडली म्हणजे आपण ती देशनाश कुंडली, द्वादश, सगळ्या नवमाश कुंडली बघतो, त्या सगळ्या कुंडलींचा विचार करायचा असतो सर. हो, सगळ्या कुंडलीचा ज्या ज्या वेळेला जे जे काम पाहिजे आपल्याला त्या त्या वेळेला करायचं. पण अच्छा, म्हणजे प्रत्येक हो, प्रत्येक वर्गीकरण वेळेला. वेगळं आहे. येस येस. आता हा, नवमासाच्या म्हणजे वेळेला आपण नवमास करतो. हा, तसं नाही, मला असं म्हणायचं प्रॉपर्टीचा वाद असेल समजा हो, भावा बहिणींचा, तर मग त्याच्यासाठी ते कुठली कुंडली बघायची? मग ते कठीणाई प्रॉपर्टी म्हणजे वाद आला म्हणजे कठीण आलं ना. हा, बरोबर. मग कठीणता म्हणजे दुर्भाग्य आलं, दरिद्रता आली, हा. संकट आली, हा, दुर्गती आली. बरोबर. मग त्यावेळेला तुम्हाला त्रिशंकूच पाहिलं पाहिजे की आपल्याला खरं त्रास कशामुळे होतोय. अच्छा, हा, बरोबर. खरं आता कसं आहे मॅडम, काही वेळेला हा. मग आपण एखाद्या कोर्टात जातो, तर कोर्टामध्ये त्या हा, वकिलाला कलम सगळे माहिती पाहिजेत. बरोबर. मग बरोबर. ते कलम माहिती नसेल तर तो केस कशी पुटअप करणार आपली. अच्छा. तसंच ज्योतिषाला हे अच्छा. कलम माहिती पाहिजेत. अच्छा, तर मी आता जॉईन लेट झाले ना, आता 5 मिनिटामुळे मला सगळं गेलं हे मी शिकवलेलं. मला म्हणजे ऐकता नाही आलं. मी लेट जॉईन झाले. 8 वाजता नंतर जॉईन झाले. मग त्रिशांश कुंडली बघायची म्हणजे आपल्याला ते त्रिशांश, जसं आपलं नवमासाचं लग्न असतं तसं त्रिशांशचं लग्न करून मग त्याच्यात बघायचे ग्रह कुठे बसलेत ते सर. हो, बरोबर तुम्हाला ना? तयार तयार मिळतं ना. म्हणजे तुम्हाला त्रिशांश तुम्ही कुंडली का? नव्हतं. हो, ते सगळं हा, मी तयार मिळतं. नव्हते आता. हम्म. अच्छा. आणि मग मग हे त्यानंतर करायचं. येस. मग अच्छा. आता आणि पण त्याच्यामध्ये कुठला भाव बघायचा सर? सगळे भाव बघायचे. कुठला ग्रह येतात तर तुम्ही अगोदरचं लेक्चर गेले त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही. आय कांट नाही, रिपीट इट. बरोबर आहे. हा, नाही, बरोबर सर. एनिवे, तर अशा वेळेला आपल्याला बघितलं पाहिजे की ह्या माणसाला पर्टिक्युलर कोण त्रास देईल, कोणापासून त्रास होईल,
तर इथे राहू केतू चतुर्थामध्ये आहेत, तर चतुर्थाचे त्रास निश्चित आहे, निश्चित, त्यात वाद नाही. हं. मंगळ हा त्या तिन्ही लोकांना त्याचं डिस्टर्ब करेल, कारण का की शुक्र चंद्र बुध जे आहेत ना, हे कुठल्या अशा भानगडीत पडणारे लोक नाही आहेत, म्हणजे स्वतःहून काही अतिरेक करणारे. मंगळाकडे अतिरेकपणा जास्ती आहे, सगळे अतिरेकी तसेच आहे मंगळाकडे. आणि त्यावेळेला आता तुम्ही बघताय पुण्यामध्ये त्या दिवशी सगळ्या गुंडांना बोलून दम मारला होता लोकांनी, पोलिसांनी. आपण काहीतरी नोकरी झाली. आता हे सगळे कामं जी आहेत ती मंगळ जेव्हा मकरेत सुरू झाला, आणि पहिला मोठा अपघात जो आहे तो तिथे झाला मध्य प्रदेशामध्ये. म्हणजे असं सगळं ग्रहांचं काम असतं. आणि तो जरी समराशीतून जात असेल किंवा विषम राशीतून जात असेल, त्यावेळेला त्या ठिकाणी बघितलं मॅडम, चव्हाण मॅडम, तर सूर्य आणि मंगळाची युती होती ना, आता आहे. हो सर. बर, आणखी काही कोणाला प्रश्न? सर नमस्कार सर, मी एक नमस्कार. विचारू. हा बोला. जेव्हा म्हणजे आता ह्या लग्न कुंडलीतून समराशीतून आपले त्रिशांश समत्रिशांश येतात. हो. आणि विषम राशीतून आलेला त्रिशांश विषम त्रिशांश येतो. बरोबर. जसं आपण त्रिशांश मध्ये मेष आणि कुंभ त्रिशांश एवढा योग्य नाहीये, जसा धनु मिथुन आणि तुळ आहेत. बरोबर. तसंच मग सम ह्याच्यामध्ये वृषभ कन्या मीन हे शुभ, मग बरोबर आहे. मकर आणि वृश्चिक ते थोडे कठीण आहे, त्रासदायक ठरतील. हार्ड आहे. हार्ड आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला हे पण बघावं लागेल ना, त्याबरोबर कोणते ग्रह बसलेत त्या ह्याच्यामध्ये, त्याप्रमाणे मग त्रिशांशचा आपल्याला फलादेश करता येईल ना. नक्की नक्की नक्की. आता बघा कसं आहे, तुमच्या हातामध्ये कुंडली आली. मी तुम्हाला एक ताचा भाव सांगतो, थोडासा सांगतो की तुमच्या हातामध्ये कुंडली आहे, तुम्हाला त्रिशांश काढायची पण आवश्यकता नाही. म्हणजे आता आम्हाला तर एवढी प्रॅक्टिस झाली, आम्ही त्रिशांश काढतच नाही कधी. कुंडली बघितल्या बघितल्या कळतात की इथे प्रॉब्लेमॅटिक प्लॅनेट कुठले आहेत, हे लगेच ठरवता येतं. आणि त्याच्यामधून या 10 राशींचाच संबंध येतो, कर्क आणि मेष सिंहेचा संबंध येत नाही. कळलं का? मग आता लगेच माहिती पडतं की कुंडलीमध्ये खरोखर दुःख देणारा, जसं आपल्या वर्गामध्ये म्हणा किंवा आपल्या नातेवाईकामध्ये म्हणा, आपल्या समूहामध्ये म्हणा, फ्रेंडशिप मध्ये म्हणा, एखादी व्यक्ती त्रास देणारी, म्हणजे ती त्रासच देणारी आहे, त्याच्यापासून तुम्हाला चांगल्या ठिकाणी जरी नेला तरी सुद्धा तिथे गोंधळ घालणारच आहेत. इट इज फिक्स. Why it is fixed? Because the character is same. It is related with the character of the planet. म्हणजे त्या प्लॅनेटची जी कॅरेक्टर्स आहेत ती तो दर्शवणारच. आणि मग तो शुभग्रहासोबत असेल तर तिथे सुद्धा काही गोष्टी करणार. असं कुठलंही लग्न नसेल की त्याच्यामध्ये भांडणं झाली नसतील, हेवेदेवे नसतील, त्याच्यामध्ये वादविवाद नसतील, असं कधी होतच नाही. हो सर, एकदम बरोबर आहे. हो हो हो. थँक्यू सर, खूप छान खूप छान. आता हे लगेच म्हणजे कसं ते समराशी आणि विषम राशीचे तुम्ही ते आता अंश सांगितल्यामुळे ते लगेच क्लिक झालं की बाबा 0 ते 5 वृषभ आहे, 5 ते 12 कन्या सममध्ये. मग आता ते कसं हे जेव्हा तुम्ही सांगताना तेव्हा ते पटकन म्हणजे काय म्हणतात फिक्स होत जातं. थँक्यू थँक्यू. कोण बोलताय आपण? सरोज शिंदे. ओके, नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्ते. तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा मेषेत जरी जन्म झालाय किंवा वृषभेत जरी झालाय किंवा समराशीमध्ये झालाय, तरी वृश्चिक आणि मकर जर आला तर समजायचं की कधी ना कधीतरी दुःख, ते पॉइंट मुद्दे लक्षात पाहिजे आपल्या, की कितव्या अंशावरती वृषभ लागतो आणि कुठल्या अंशावरती वृश्चिक लागतो. कळलं? मी तिथे जे विघ्न आहे ती येणारच. ही विघ्न देणारी कुंडली असते आणि कुठल्याही व्यक्ती असेल त्यामध्ये विघ्न येत नाही. मग आता आपण पुढे जाऊया. जर समजा राहू केतू जे ग्रह आहेत त्याच्यामध्ये ते विषम राशीमध्ये आले आहेत, मग त्याच्यामध्ये सुद्धा ग्रह येऊ शकतात, नाही येऊ शकत असं नाही. कळलं का? आता आपल्याला पुढे जायचंय थोडस. जेव्हा आपल्याला सप्तम स्थान पाहायचंय तर तिथे रास कोणाची आहे? बुधाची आहे की नाही? हो सर. त्याचा अधिपती हा
त्रिशांशामध्ये मंगळ बसलेला आहे बुधासोबत, रिलेटेड विथ द 7th हाऊस. हो सर. रिलेटेड विथ द 7th हाऊस. शुक्र हा जो आहे मूळ कुंडलीमध्ये शुक्र सप्तमेश आहे. बघा आता हळूहळू किती सोपं जाईल वाचताना तुम्हाला. खूपच सोपं. म्हणजे आता ते तुम्ही इतकं व्यवस्थित विश्लेषण केलं ना पहिल्याच 15 मिनिटांमध्ये, ते एकदम म्हणजे छानच एकदम लगेच कळालं. आणि तृप्ती मॅडमने पण त्याच्यावर तो हे केलं, त्यामुळे ते सगळे असे फिक्स होत जातात. छान सर, एकदम चांगलं कळालं. थँक्यू मग सर. आता नमस्ते. मग आता चंद्र जो आहे तो भाग्येश आहे, भाग्यस्थानाच्या तिथे ग्रह नाहीये, मूळ कुंडलीमध्ये तिथे ग्रह नाही, पण तरी सुद्धा भाग्याधिपती म्हणून तो मंगळयुक्त आलेला आहे. म्हणजे कधी कधी बुध शुक्र चंद्र हे देण्यासाठी तयार असतात, पण मंगळ त्याच्यामध्ये विरोध करतो. म्हणजेच काय की तुम्हाला अतिशय सोपं, भाग्येश रिकाम आहे भाग्यस्थान, पण त्याचा अधिपती हा मंगळयुक्त झालेला आहे, जरी त्याचा तो मित्र असेल तरी. आणि मी तुम्हाला एक सांगतो, मंगळ चंद्राची युती जरी जातकाच्या कुंडलीमध्ये आपण म्हणतो लक्ष्मी योग आहे, अमुक आहे, हे सगळे काही योग जे आहेत ते लोकांनी आपल्या मनाप्रमाणे बनवलेले आहेत. कळलं का? तसं नाहीये. त्रिशांश कुंडली पाहताना जर भाग्येशा बरोबर राहू आला, शनी आला, मंगळ आला, केतू आला, तरी सुद्धा कालांतराने भाग्याच्या संदर्भातील, कारण का की वृश्चिक लग्न भाग्याधिपती चंद्र आहे. गॉट इट? आलं लक्षात? हो सर. हो. मग त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेने जातकाला कष्ट येणार. सर बोला. सर मी त्रिशांश कुंडली माझी बघतीये ना सर, आता मी तुम्हाला प्रश्न केला होता. तर त्रिशांश कुंडलीमध्ये सर माझ्या 4थ्या घरामध्ये मकर याचा राहू केतू आणि बुध आहे. माझं लग्न तुला आहे आणि त्यात चंद्र आहे. आता आणि बघा मॅडम, एक मिनिट, आय एम व्हेरी सॉरी. आता आपला हा विषय चाललेला आहे वेगळा, तुमची कुंडली पाहून आणखी गडबड होऊन जाईल, प्लीज. अच्छा. नाही प्लीज. सर बोला. सर आपण आता सांगितलं की राहू केतू किंवा मंगळ शनी ह्यांची युती कुठल्या ग्रहावर झाली तर त्यांचा इफेक्ट त्या ग्रहावर होणार. पण नक्की. फक्त एक सिंगलच म्हणजे फक्त प्रत्येक भावामध्ये ते ग्रह एकटेच असतील तर मग ते कसं फळ देणार त्यावेळेस? सांगतो. आपण पहिल्यांदा काय शिकलो? तत्व शिकलो, हो यस सर. बरोबर आहे की नाही? किंवा Yes. विषम आणि सम शिकलो. हो बरोबर. मग आता समविषम मध्ये जर समजा तुमचे ग्रह असतील हो तर त्या समविषमाचा पण पापग्रहांच्या राशी आहेत की नाही? हो, म्हणजे तसाच विचार करायचा. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मकर, Yes. वृश्चिक आणि हो. इकडं मेष, कुंभ आणि मेष आणि कुंभ. कुंभ. येस. हो मग या 4 राशी पापग्रहांच्या आहेत की नाही? येस. मग त्या ठिकाणी जर समजा ती युती झाली असेल, दुर्दैवाने, आता आपला जन्म कितव्या अंशावरती आकाशात स्थिती असेल तर आपल्याला काही माहिती नाहीये. हो मग तेव्हा असं जर झालं तर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये येणारं जे काही दुःख आहे, तर त्याला मराठीमध्ये एक चांगला शब्द आहे, अरिष्ट ज्ञानम. हो अरिष्ट ज्ञान संकट. अरिष्ट ज्ञानम. आता अरिष्ट ज्ञानम म्हणजे काय? तर अरिष्ट येणे, जातकाला अरिष्ट येतील की नाही, येतात की नाही? येस. मग अशा वेळेला तुम्हाला अरिष्ट ज्ञानम ही कुंडली पाहताना तुम्हाला त्या जी तत्व आहेत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, तर तुम्हाला ती बघितली पाहिजे की त्या अंशावरती पर्टिक्युलर ग्रह जर तिथे कंजंक्शन मध्ये आला असेल, त्यांची युती झाली असेल, तर त्यावेळेला त्या ठिकाणी निश्चित तिथे त्रास होणार. आता इथे आपण शनी ग्रहाचा विचार करूया, पण त्याच्या अगोदर आपण मूळ कुंडलीतलं दशम स्थान म्हणजे कर्क, सिंह, बरोबर आहे? मूळ कुंडलीतलं दशम स्थान म्हणजे सिंह. आता इथे हा ग्रह उच्च आलाय म्हणजे तिथे तुम्हाला दशम स्थानाच्या बाबतीमध्ये विचार करायचा नाही. अच्छा. कारण वृश्चिक लग्नाला दशम स्थान कोण आहे? सिंह रास. सिंह रास आली ना, तर त्याचा अधिपती जो चांगला व्यवस्थित आहे. हो. जर समजा तो जर तिथे मेष राशीमध्ये आलाय तर त्या ठिकाणी जर एखादा राहू आला असता तर मग तो अशुभ झाला असता. राहूने त्याच्यावर अंमल केला असता. येस. मग त्याचा अंमल म्हणजे जे काही सगळे
कपॅसिटी आहे ती राहूकडे आहे. हो कॅपेबल प्लॅनेट आहे तो. मग तिथे Yes. त्या जातकाला दुःख येणारं दशम स्थान वडील, दशम स्थानावर ज्या ज्या गोष्टी आपण पाहतो त्या संदर्भात. येस कळलं का? येस सर होय. थँक्यू. आणि सर आता एक दुसरं बोला बोला बोला. आता ह्या कुंडलीमध्ये आपण कर्क आणि सिंह रास गृहीत धरत नाही, पण एखाद्या कुंडलीमध्ये रवी आणि चंद्राची युती जर एखाद्या स्थानी झाली तर त्यांचं फलित कसं द्यायचं? ओके फाईन, व्हेरी 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 फाईन. बघा इथे ग्रह गाळलेला नाही. परत सांगतो अगेन, हो हो इथे राशी गाळलेली आहे. हो हो राशी त्याच्यातून सिंहरास आणि कर्करास विचारात घेतलेली नाही. कारण का की त्या राजराशी आहेत, तर राजराशीमध्ये असा विचार केला जात नाही. अच्छा. म्हणून जर तुमचं म्हणणं नाही हरकत आहे ना, पण अधिपती मगाशी आपण चर्चा झाली का वृश्चिक लग्नाचा अधिपती दशम स्थानामध्ये कोण आहे? मग मग नाही सूर्य. रवी मग रवी तर उपलब्ध आहे ना इथे, आहे पण रास नाही आहे. नाहीये. म्हणजे रास नाही. ग्रह म्हणून फळ देणार स्थान म्हणून त्यांचा विचार करायचा नाही. कर्क आणि सिंह नक्की. त्यावेळेस हे Yes. शुभच असतं. येस. हो. आणि त्याच्यामध्ये ग्रह येणारच नाही. येस त्याचं गणितच आपल्या पूर्वाचार्यांनी असं बनवलेलं आहे की त्याच्यामध्ये कुठलाही ग्रह प्रवास नाही करू शकणार. कळलं? ओके धन्यवाद सर. तुमचं हे निघाला जो काही विचारायचा प्रश्न होता तो निवारण झाला? हो येस सर झालं सर. गुड, व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आता राहिला भाग असा, तुम्हाला पहिलं समजवलेलं आहे समराशी विषम राशी हा एक भाग आहे, तो पहिला लक्षात ठेवायचा. त्यानंतर कुंडली तुमच्या समोर आली की तिथे जे निगेटिव्ह प्लॅनेट्स आहेत मंगळ, राहू, केतू, शनी हे कुठेशी आहेत आणि त्यांच्या सोबत कोण आहे. तर जो मेजर प्लॅनेट असतो ज्याला आपण म्हणतो की कलह करणारा प्लॅनेट, ज्याला म्हणतो सतत आंदोलन करणारा, तर तो ग्रह जो आहे तो जर दुसऱ्या शुभग्रहासोबत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच बिघाड होईल. आता आपण पुढे दुसऱ्या वेळेला जाऊया. समजा रवी मंगळाची युती ही त्रिशांश कुंडलीमध्ये कुठेही जरी झाली तर त्या सूर्याचं मंगळ काही बिघडवू शकत नाही. गॉट इट? पण समजा शनी रवीची युती झाली तर निश्चित रवीला त्रास होईल. हो सर. हा, कारण का की रवी असा अन्यायकारक अत्याचार करत असा ग्रह नाहीये. पण शनी हा निश्चितच माणसाला त्याचं जे काही कर्म आहे ते समोर आणून दाखवतो, म्हणजे दाखवतोच. म्हणून अशा वेळेला शनी रवीची युती त्रिशांशामध्ये येऊ नये असा हा नियम आहे. बरं, आता दुसरा भाग झाला स्थानाधिपती. इथे बघितलं आपण चतुर्थाधिपती आणि सप्तमाधिपती हा बुध मंगळाच्या युतीत आहे. म्हणून जातकाच्या जीवनामध्ये रिलेटेड 7th हाऊस ही स्त्री आहे. रिलेटेड 7th हाऊस तो मग हजबंड होऊ शकतो. कळलं का? मग त्यावेळेला तिथे त्याला 4थं स्थान आणि 7वं स्थान हे मंगळाच्या बरोबर तो बुध असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच काही वाईट परिणाम भोगावे लागतील. हे त्याच्या कुंडलीचं ग्रहमान आहे. आता तुम्ही म्हणाल की शनी हा पापग्रह अष्टमात आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा तो अरिष्ट आणण्याची शक्यता आहे. कधी असेल, कधी आणेल? तर अरिष्ट हे जे आहे त्यावेळेला आपण जे अष्टम स्थानावरून ज्या ज्या गोष्टी पाहण्यात येतात त्याबद्दल आपल्याला, जर शनी अष्टम स्थानात जरी एकटा आला तरी सुद्धा तो पापग्रह आहे, तो निश्चितच त्याचं फळ हे दर्शवणारच. जसं उदाहरण मी तुम्हाला एक सांगतो. उदाहरण कोणी वैयक्तिक घेऊ नये, राग मानू नये, हा नियम आहे. एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मेषेचा शनी आहे असं समजा, तर ठरलेले नियम आहेत. शनी कसला कारक आहे? कर्जाचा कारक आहे, आजाराचा कारक आहे. शनी हा कोर्टाचा कारक आहे. शनी हा कागदपत्र, कोर्टाची कागदपत्र किंवा प्रशासनाची कागदपत्र याचा आहे. तर अशा वेळेला तो जातकाच्या भावासंदर्भातील प्रश्न हे उपस्थित करेल, म्हणजे करेलच. ठरलेलं आहे जर युती आली तर.
म्हणजे तुम्हाला संदर्भ घेतला पाहिजे कसा, तर राशीचा आणि ग्रहांचा. म्हणून राशी काय सांगतात हे पहिल्यांदा शिकणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रह पाहिजे. आता एक आपला दुसरा विषय शिकवतो आज. तुम्ही जेव्हा एखादी पत्रिका पाहता, तर तुम्हाला उत्तर माहिती पाहिजे ना. तुम्हाला कोण क्रॉस केलं तर तुमच्याकडे उत्तर पाहिजे. आता त्यावेळेला आपण प्रथम स्थान जेव्हा पाहतो प्रिंटेड कुंडलीमध्ये, त्यावेळेला गती लिहिलेली असते. तर प्रथम स्थानाची गती ही 0000 असते. का? कारण का आहे कोणाला कल्पना? तर तुम्ही ते comment लग्न करा. स्थान असतं ना. सर सांगू का? हा, बोला ना. आपली पृथ्वी 360 अंशामध्ये राशी विभाजन झालेलं आहे. हा, तर 0 अंश म्हणजे मेष रास सुरुवातीला धरली तर मेष राशी हा. 0 अंशापासून आपली रास सुरुवात होते, म्हणून हा. 0 अंशापासून ते लग्न सुरुवात होते. नाही, भावशैलीमध्ये नाही. अंश वेगळे येतील ते, नाही पण नाही नाही, ते पूर्व तसं नाही. नाही नाही, मी काय विचारतो सांगतो मला मी, की ज्या सांगा. वेळेला आपण कुठलीही कुंडली पाहतो त्यावेळेला लग्नाची गती नसते. कारण लग्न लग्न गती. त्या पॉइंट पुरतच असतं ना. लगती इति लग्न हा. ते लगेच दुसऱ्या क्षणी परत बदलतं ना, मग दुसऱ्या क्षणाचं लग्न परत 00 असतं. असं ते सतत नाही बदलत नाही राहतं नाही ना. नाही 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 मॅडम, तसं नाही. ज्या वेळेला पृथ्वी जेव्हा एखाद्या राशीकडे जाते, तर पृथ्वीची गती कधीही काढली जात नाही. गती जी असते ही ग्रहांची असते, आणि जे अंश असतात आपल्या लग्नाचे, तर ते लग्नाचे अंश जे असतात ते जेव्हा पृथ्वी जेव्हा भोगते, त्या तिथून प्रवास करते, त्यावेळेला तिचं अंतर तिने किती कापलेलं आहे किंवा पुढे गेलेलं आहे त्याच्यावरती स्पष्ट लग्न कुंडली बनते. Got it? बरोबर सर. त्या राशीनं किती अंतर कापलंय तिथे हा ते येतं. पृथ्वी तर हालत नाही म्हणून ते शून्यापासूनच पकडलं जातं. हा, पृथ्वी ही जी आहे ही त्या राशींकडून चाललेली असते, आणि तिने किती व्याप्ती केलेली आहे ते आपलं उदित लग्न असतं. पण पृथ्वीची गती ही सिमिलर आहे. ग्रहांची गती ही कमी जास्ती होते, कारण ती गती सूर्याच्या वरती अवलंबून आहे. सूर्य कुठे असेल त्यावरती इत्यादी ग्रहांची गती आपल्याला मोजता येते, ती ग्रहाच्या वर. आणि त्याच्यावरती तुम्हाला पृथ्वीच्या गतीवरती तुम्ही कॉम्प्युटराइज पत्रिका काढा, त्याच्यामध्ये 000 असतं पूर्णपणे, आणि नंतर त्याच्यामध्ये दुसरं येतं की लग्न किती अंशाने भोगलेलं आहे. हो सर. हो हो. ते आहे बघितले. कॉम्प्युटर नाही, ते बघितलं. बघितले. कितीतरी पत्रिका असतातच ना रोज. 00 हे मी अनेकदा नोट केलेलं आहे. आणि हा. शिवाय लग्नाचे अंश असतातच. मग त्याला कारण काय असतं? कारण का ही जी गती जी आहे तो त्या ठिकाणी जेव्हा पृथ्वी जाते, तर पर्टिक्युलर कोणत्या राशीतून जाते, त्यावेळेला पृथ्वीची गती ही जी आहे तर त्यावेळेला त्याने किती भोगलेलं आहे ते अंश आपल्याला स्पष्ट लग्न दर्शवतं. लक्षात नाही आलं कोणाच्या? सर विचारू मी? बोला ना. समजा तुला लग्न असेल, हम्म म्हणजे पृथ्वी तुला लग्नामधनं जात असेल, हम्म तर तुला लग्न 28 अंशावर असेल, म्हणजे ओके. हा, म्हणजे पृथ्वीने त्या तुला राशीच्या 28 अंशापासून भोगायला सुरुवात केली आहे, म्हणून ते लग्न आलं. नाही नाही, ऐका. ज्यावेळेला तुमचं समजा हा लग्न 28 अंशाचं आहे, हरकत नाही. हा तुम्ही हा जन्माच्या अगोदर पृथ्वी तिथे उपस्थित होती 28 अंशापर्यंत, हा बरोबर. आणि जन्म तुमचा झाला त्याची नोंद झाली की तुम्ही जन्माला आला त्यावेळेला पृथ्वीने 28 अंश तूळ राशी भोगली होती. अच्छा अच्छा, ती भोगलेले अंश आहेत. हा, भोगलेले अंश आहेत म्हणून ते ते भोगलेले अंश. त्यावेळेला हा हा हा, म्हणजे येस त्यावेळेला येस जन्म झाला पर्टिक्युलर टाइम. येस. म्हणून तिथे हा ती नोंद केली जाते, कारण त्याच्यामध्ये आपला जन्म अगोदर झाला असता तर अगोदरचे टायमिंग आले असते, हा अगोदरचे अंश बरोबर. आले असते. कळलं? हा 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 फरक. आणि जे ग्रहांची जी गती आहे
की सूर्य ज्या हा स्थानामध्ये असेल तिथपासून तो ऑपरेटर आहे, म्हणून हा मध्यभागी बरोबर सूर्य आहे. ऑर्बिट मध्ये त्याचा विचार केला जातो, इन ऑर्बिट. बरोबर 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 समजलं सर. आता हे लग्न समजलं, तुम्ही जे सांगितलं ते 28 अंशावर लग्न का आलं, आपलं जन्म लग्न, हे समजलं सर. बरोबर, थँक्यू सर. आणि तूळ रास तुम्ही सांगताय ही दक्षिणेला आहे, अच्छा सर्वतोभद्र चक्राप्रमाणे. अच्छा म्हणून तिथे चित्रा ऐनांश धरले जातात. दायना धरले जाते. बरोबर कारण तूळ राशीमध्ये नक्षत्र द्विपाद नक्षत्र आहेत, तर ती चित्रा नक्षत्र म्हणून चित्रा ऐनांश आहेत ते. अच्छा आणि बरोबर वसंत संपात बिंदू जो आहे तो मेषकडे येतो, अश्विनीकडे. तो वसंत संपात बिंदू आहे. आणि अच्छा तूळ राशी इक्वेटरला आहे आणि तसाच वसंत संपात बिंदू हा उत्तरेला आहे. बरं, एनिवे, अच्छा नेक्स्ट आणखी ह्याच कुंडलीबद्दल, त्रिशांशाबद्दल काही अरिष्ट ज्ञानम, आणखी काय काय दुःख जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होईल हे पाहायचं आपल्याला. सर एक विचारू का? हा बोला. आता ही जी त्रिशांश कुंडली आहे, हम्म. याचा आपण गोचरीनं उपयोग करू शकतो का? म्हणजे हो, आता हे जे व्हेरीफाय. ग्रह त्रिशांश हो, कुंडली येस तुम्ही येस मांडले येस येस आणि येस गोचरीनं येस. आता ग्रह आता हो हो, शनी जो अष्टमात नक्की होता तो आता वेळेतून जाऊन राहिलेला आहे, सूर्य पण तिथे येणार आहे. तो नक्की षट्टेशचा संबंध सूर्य आणि शनीतील ते जातकाला सांगतो षट्टे स्थानाचा त्रास होईल का? सांगतो सगळं गोचरीनं सांगतो, आता काय त्रिशांश पाहिजे. सगळं सगळं सांगतो, काही चिंता करू नका. ओके सगळं सर, सांगतो. हा धन्यवाद बरं, सर. आता बघा, मूळ कुंडलीमध्ये वृश्चिक लग्नाच्या लोकांना आता चतुर्थातून शनीचं भ्रमण चालू आहे. नक्की आहे की नाही? बरोबर आहे की नाही? होय सर. मीन राशीमध्ये आता राहूचं भ्रमण आहे की नाही? आहे. होय आहे आहे. कन्या राशीमध्ये केतू आहे की नाही? आहे. मग आता आपण हे 3 ग्रह पाहिले आणि मंगळ जो आहे तो आता मकरेला आहे, बरोबर आहे? होय. हो सर. आता हा मंगळ जो आहे तो समराशीमध्ये आलेला आहे, पण तो अजून 22 अंशाला जाण्यासाठी अवधी आहे. कळलं? मकर राशीमध्ये 22 अंशाला जाण्यासाठी अवधी आहे. ज्या वेळेला तो 22 अंशाला जाईल त्यावेळेला तो बरोबर 20 अंश ते 25 अंश मकर याच्यामध्ये असेल, त्रिशांशामध्ये. व्यवस्थित वाक्य आहे का? आता त्यांनी गोचरीचा प्रश्न विचारलाय, मला स्पष्टीकरण देणं अनिवार्य आहे. इथे बृहस्पती दिसतो किती तुम्हाला? 22 अंशाला दिसतोय. सर. मूळ हो पत्रिकेला हो हो बरोबर आहे ना? सर, 22 अंशावर आहे. हो मग हो. तुम्हाला त्रिशांशाबद्दलचा विचार करायचा असेल त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल, तर 20 अंश ते 25 अंश या ठिकाणी मकर त्रिशांश येतो. मग मकर त्रिशांशामध्ये मकरेला मकर त्रिशांशामध्येच गुरु आहे, हो सर. बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. मग तेव्हा त्या गुरुला मंगळ हा स्पर्श करेल. अँड विदिन दॅट 5 डिग्री मंगळाला 5 डिग्री चालण्यासाठी किती अवधी लागेल? आलं लक्षात? मंगळाला 5 डिग्री चालण्यासाठी किती अवधी लागेल? साधारणतः 8 दिवस. चव्हाण मॅडम, किती लागेल? 7 दिवस? 8 दिवस लागतील सर. तर चव्हाण मंगळ मॅडम काय? हा, मंगळ आता तर मग मेष राशीत विषम राशीत आहे ना. मंगळ हा आता मकरेला आला ना मॅडम? मंगळ नाही, सॉरी, गुरु गुरु. नाही, मंगळ कुठे आहे? मूळ पत्रिकेमध्ये आता गोचर, त्यांनी गोचरचा प्रश्न विचारलाय साहेबांनी त्या. हा गोचर आता मकरेतच आहे सर. येस मॅडम, बरोबर आहे. 5 अंश चालण्यासाठी मंगळाला किती कालावधी लागेल? 8 दिवस. 8 दिवस दिवस सर, लागतील 8 सर. दिवस लागतील. बरं, 8 दिवस सर लागतील. 5 दिवस लागतील. 5 बरं, दिवस. ठीक आहे. चला कसं तुमच्या काय मताप्रमाणे 45 कला चालतो ना अरे मंगळ, दादांनी एक मिनिट थांबा. शिकवल्याप्रमाणे. कशाला आंदोलन करत? थांबा जरा. आता मी तुम्हाला सांगतो काय गती आहे ती.
सूर्य आणि मंगळ हे युतीमध्ये आहेत की नाही? बरोबर आहे. हो सर. हो सर. आता 15 तारखेला सूर्य कुंभ राशीत जाईल की नाही? होय. हो सर. मग त्यावेळेला सुद्धा मंगळाची गती जास्ती असेल. अतिचारी असणार सर. हा, आपण सर्वतोपरी चक्र शिकलोय ना. हो होय तर होय. त्यावेळेला एक राशांतर योगामध्ये सुद्धा मंगळाची गती जास्ती असते. मग गती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्याकडे पंचांग असेल तर त्याची गती चेक करा रोजच्या रोजची. बरोबर आहे का? त्याला कारण काय की सूर्य त्याच्या मागे पुढे असल्यावरती एखाद्या ग्रहाची गती वाढते. कारण ते सूर्यादी ग्रह आहेत. राहू केतू सूर्यादी ग्रह नाही. थोडासा कठीण होतोय, हरकत नाही, घाबरू नका, होईल असते असते. म्हणजे त्या ठिकाणी 7 दिवस राहणारा ग्रह कदाचित 5 दिवस राहील. कारण ती गती लवकर, एखादं सेशन लवकर करेल ना तो कम्प्लीट. नाही आलं का लक्षात? आलं आलं सर, येतंय. छान सांगताय तुम्ही. बरं. आता कोणाकडे पंचांग नाही वाटतं. पंचांग असेल तर ताबडतोब गती माहिती पडेल. तर 45 कलेवरतीच धावणार ना मंगळ. सर हो बरोबर आहे मॅडम, पण किती जरी झालं तरी सुद्धा त्याची गती 45 कला म्हणजे 1 अंश नाहीये ना मॅडम. नाही. मग 1 अंशापेक्षा कमी आहे ना. मग असा मंगळ जो आहे तो 1 अंश 20 कलेला चालतो. असतो ना हा? मंगळ. 20 मंगळ 60 ने धावतो, हा 45 ने धावतो. म्हणजे कमी कमी अवधीमध्ये काढणार ना तो. होय होय, लवकर जातोय, त्याची गती जास्त आहे. हा. मग आता त्याला गती जी आहे ती कमी कमी होत जाते, त्यावेळेला तो अंतर लवकर कापतोय की नाही? 22 ते 25 पर्यंत सर 5च दिवस लागतील त्याला. हा, मला तेच म्हणायचं होतं. हा. मला तेच म्हणायचं होतं, ते लक्षात आलं पाहिजे तुमच्या. मंगळ रवी हे शेजारी असल्यामुळे लवकर. पण आता त्यांच्या मूळ प्रश्नावर जाऊया. साहेब तुमचं नाव काय जरा सांगा. नमस्कार, माझं नाव प्रदीप चित्रकूट सर. हा, आता असं आहे, आता आपण गोचर बद्दल प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे? हो सर. हा, जातकाच्या कुंडलीमध्ये इथे मेषेला ग्रह आहेत, मकरेला आहे. आता शनी काय मकरेला जाणार नाही का राहू जाणार नाही? राहू मेषेतून आलेला आहे, बरोबर आहे? हो. आता शनी पण जाणार मीनेला जाईल, मेषेला जाणार फार वेळ नाही. लागेल, बरोबर आहे? म्हणजे हो सर. आपल्याला बघितलं केतू राहू मंगळ शनी. म्हणजे आता त्या ठिकाणी आता मकरेला जर समजा मंगळ आहे, तो कुंभेला जाईल, तो मीनेला जाईल आणि नंतर तो मेषेला येईल. मेषेला आल्यानंतर ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला, म्हणजे ही स्त्री आहे, हो. त्या व्यक्तीला मंगळ शुक्र आणि राहूची युती आहे. आणि मुळातलाच मंगळ जो आहे तो शुक्रयुक्त झालेला आहे. मग अशा वेळेला मेष राशीतला शुक्र 18 अंशाचा आहे, राहू 23 अंशाचा आहे. आणि त्याच अग्नितत्वाच्या राशीमध्ये ज्या वेळेला मंगळाचं भ्रमण होईल तर त्यावेळेला ती पर्टिक्युलर डिग्री 18 अंशाला आपण जर पाहिलं तर 18 अंश धनु मध्ये येतं. धनु ते मिथुन, धनु 18 अंश धनु. म्हणजे त्या ठिकाणी शुक्र हा धनु त्याच्यामध्ये आहे की नाही बघा, 30 अंशामध्ये मूळ कुंडलीत आहे. मूळ. अच्छा, हो मूळ. आहे. आहे ना? आहे. शुक्र मेषेत आहे. हा, नाही, मूळ. धनु मध्ये हो, त्रिशांश धनु आहे. त्रिशांश मध्ये त्रिशांश धनुमध्ये आहे. मग आता त्रिशांश धनु म्हणजे मंगळाची डिग्री 18 अंश आल्याशिवाय त्या शुक्राला दुःख येणार नाही. गोचरीचा बघतोय मी गोचरीबद्दल सांगतो. हो सर. हा, त्याच्यानंतर मंगळ राहूच्या मुखात जाईल, तो 23 अंशाला जाईल. तर 23 अंश म्हणजे मिथुन त्रिशांश आहे, बरोबर? हो सर. हा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला असा विचार करून फलादेश मिळेल. मग आता अशा वेळेला तुम्हाला राहू, शनी आणि केतू हे 3 ग्रह जवळपास कुठल्या ग्रहाच्या बरोबर जातायत का सांगा. जातायत?
राहू गुरुजवळ जाईल ना सर. अहो कसं जाईल हो? मूळ कुंडलीतला ग्रह बघा ना, मकर आहे तो. हो सर हा सॉरी प्रश्न नाही पुन्हा सांगा सर. आलं सर. मूळ कुंडलीत नेहमी गोचरीच्या ह्याच्या आलं लक्षात. हा बोला. म्हणून ज्योतिषाचं डोकं तल्लक पाहिजे, कळलं? मुकेश भाऊ पुढे गेले. हा सर आहे मी, बोला. आता सर. 2 मिनिटासाठी कुंडली काढा. आलं का लक्षात आता सगळ्यांच्या? सांगा. काय प्रश्न आहे तुम्हाला? गोचरीचा प्रश्न फार महत्वाचा आहे त्यांनी विचारलेला. गोचर तुम्हाला जातकाच्या जीवनामध्ये दुःख केव्हा आणेल याच्याबद्दलचा विचार केला जातो. आता आपण थोडी पुढची स्टेप घेऊया. एखाद्या राशीमध्ये ग्रह नाही, रास मोकळी आहे. मगाशी आपण चंद्राबद्दलच आपण पाहिलं, बरोबर आहे? तर आता इथे मीन राशीमध्ये पण ग्रह नाही, कुंभ राशीमध्ये पण ग्रह नाही. याचा अर्थ जातकाला त्रास होणार नाही का? कुंभ राशीमध्ये आता शनी महाराजांचं गोचरीचं भ्रमण चालू आहे की नाही? आहे ना? आहे. आहे. हो सर. मग आता मॅडम मला सांगा की कुंभ राशीमध्ये जो आपण बिंदू काढतो त्रिशांशाचा, जसं लग्नाचा बिंदू जो आहे, तर लग्न किती अंशाचा आहे? 16 अंशाचा आहे का? हो सर, 16 अंशाचा आहे. बरोबर आहे. हो. आता चतुर्थ स्थान पण 16 अंशाचंच आहे, कळलं? चतुर्थ स्थान सुद्धा 16 अंशाचंच आहे, ते जरी रिकामं असलं तरी. काय आलं? गप्प हो बसले सगळे? बरोबर. हो सर. हो बरोबर आहे. मग आता जोपर्यंत 16 अंशाला आता शनी महाराज आहेत का? नाही. नाहीये. आहे. येणार आहेत का? हो, येतील, वेळ लागेल पण त्याला. हा. मग त्यावेळेला 5 महिने ह्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच त्या प्रकारचा त्रास होईल, रिलेटेड विथ द पर्टिक्युलर झोडियाक. झोडियाकचे जे अंश आहेत ते त्रिशांशामधून कदाचित जे अंतर्ग्रह आहेत, वाक्य व्यवस्थित आहे का? अंतर्ग्रह, तर त्या ठिकाणी आता शनी रवीची युती होणार आहे की नाही? हो, होणार आता. होणार आहे की नाही? आणि ती विषम राशीमध्ये होणार आहे की नाही? हो. त्यावेळेला पर्टिक्युलर एखादा ग्रह, पापग्रह म्हणजे शनी, हा जेव्हा 16 अंशाचा रवी जाईल त्यावेळेला तारीख असेल 1 मार्च किंवा 2 मार्च. त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये चतुर्थ स्थानासंदर्भात काहीतरी कलह होणार आहे. काय कन्फ्युजन आहे? मी परत त्रिशांश लावणार आहे, चिंता करू नका. तुम्हाला एकदम भक्कम करून सोडणार, एकदम मजबूत. रिकामी कॅव्हिटी आहे की नाही तिकडे? हो. हो सर. हो. आपला हा आणि क्लास बोला 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 मॅडम बोला. 1 मार्चला बरोबर जाणार 10 अंश. मी सांगितलं मी 2 मार्च हो. सांगितलं. मी 2 मार्च सांगितलं. हो. म्हणजे तिथून जाते वेळी जातकाच्या जीवनामध्ये जरी ती रिकामी कॅव्हिटी असेल आणि ती वृश्चिक लग्नालाच आहे, हे लक्षात ठेवा, आणि ते चतुर्थ स्थानच आहे. सगळ्या जणांकडे सगळ्या राशी उपलब्ध आहेत अख्ख्या कुंडलीमध्ये, फक्त कर्क आणि सिंहराज सोडून. बरोबर आहे? हो सर, बरोबर आहे. इत्यादी 10 राशी, 5 विषम 5 सम या राशीतून गोचरीचं भ्रमण होणार असेल तर त्यावेळेला तो ग्रह किती अंश, आता जसं 5 अंशाला रवी 5 दिवस लावतो, पण शनी 5 महिने लावेल. कळलं? बघा किती अंतर आहे. म्हणजे कक्षेच्या पलीकडे असणारा ग्रह
हा किती विलंब लावेल, म्हणून त्याच्यावरती गती ही ठरलेली आहे. गॉट इट? मग त्यामध्ये एखादा ग्रह कक्षेच्या पलीकडे जातो त्यावेळेला त्याची गती मंद होते का अतिचारी होते का, हे ज्यावेळेला सूर्य त्या ऑर्बिट मधून त्याच्या जवळ किती आहे त्याच्यावरून त्या ग्रहाची गती वाढ होणं किंवा कमी होणं हे खगोलशास्त्र सांगतं. आपण भूगोलामध्ये आहोत, खगोल पण बघितलं आहे. बघा, कळत नसेल पण कळेल असते. गप्प बसू नका, बोला. आता राहिला भाग राहू. हा मीनेत आहे नक्की. मीन रास सुद्धा इथे रेवती नक्षत्राचाच बिंदू येतो आणि तो 16 अंशाचाच आहे, 16 अंश 40 कलेचा आहे. हा, हेल्डरकर मॅडम बोला, काय बोलता तुम्ही? नाही, आता जे आपण म्हटलं ना की कुंभ राशीमध्ये कोणताही ग्रह नाही, पण गोचरीचा शनी आहे. आणि रवी पण येणार आहे. आणि आता रवी ह्याच्यामध्ये येणार पुढे. तेव्हा शनीच्या अंशाला जेव्हा रवी येईल, बरोबर, या जातकाला काही ना काहीतरी कठीण सामोरं जावं लागेल. आता हा जेव्हा तिथे सामोरा जाईल तेव्हा तो चतुर्थ स्थानासंबंधी दुःख देणार आहे की समोरच्या राशी संबंधी दुःख देणार आहे? नाही, तिशांशामध्ये मॅडम जिथून जो ग्रह प्ले करतो म्हणजे भ्रमण करतो त्याच्यावरती त्याचा फलादेश अवलंबून आहे. म्हणजे चतुर्थ स्थानावरून जातोय म्हणून चतुर्थ स्थानाचाच प्रॉब्लेम. येस, इट इज इफेक्टेड 4th हाऊस. कारण का की कसं आहे की इफेक्ट जातो, इफेक्ट गोज टू होम, द 4th हाऊस. म्हणजे तिथे घटना होतातच. बघा, परत सांगतो मॅडम ही त्रिशांश कुंडली पुन्हा मी एकदा घेणार आहे आणि ही का महत्वाची आहे, कारण तुम्ही पुढे जाऊन लोकांचं दुःख निवारण करणार असाल आणि त्याला स्पष्टीकरण देणार असाल त्यावेळेला तुम्हाला जरी रास रिकामी असेल तरी सुद्धा तिथे दुःख ही पाहावी लागतात. कळलं का? आता इथे रवी त्याच्यावरून जाणार आहे म्हणजे चतुर्थ स्थानाला आरोग्याविषयी बरोबर हो, ना? काही आरोग्य आहे, घरात कटकटी असू शकते, आईच्या बाबतीमध्ये दुःख आहे, वाहनाचं दुःख असू शकेल, प्रॉपर्टी संदर्भातील द 4th हाऊस रिलेटेड विथ ऑल द थिंग्स, नंबर ऑफ थिंग्स. कळलं? ओके, हो सर. बरं, आता समजा आपण राहू बद्दल विचार केला, एक नियम सांगतो तुम्हाला. तर राहू 5 अंश जायला 18 पंचे 90 दिवस घेतो. In between that 90 days, something will happen in the life. Got it? 90 days म्हणजे 3 months आलं. 3 महिन्यामध्ये काही घटना होऊ शकते. आता त्यावेळेला 3 महिन्याचा बाप कसा काढायचा, तर आपला जो लग्न बिंदू असतो तो किती अंशाचा आहे तो 1 अंशापर्यंतच पकडायचा, जास्ती नाही. 1 अंश समथिंग कला. मग त्यावेळेला 1 अंश चालण्यासाठी राहुलला 18 दिवस लागतात, असा एक साधा नियम आहे. कळलं का? कधी 17 दिवस लागतात. तो मीन राहू थ्रू राहू मध्ये 17 दिवस 18 दिवस. पण 18 दिवसामध्ये काही ना काहीतरी घटना ज्या आहेत त्या तापदायक ठरतात. पर्टिक्युलर आता जसं की एखादं लग्न, समजा आपण कुठलं लग्न बघूया, मकर बघूया, बरोबर आहे. मकर राशीला लग्नाला चतुर्थामध्ये येणारी मेष रास आहे. गेल्या वेळेला मेष राशीमध्ये राहू गुरुची युती होती की नाही, गोचरीची, बरोबर आहे. त्यावेळेला पण त्याच्यातून पण त्रिशांश जन्माला आलाय. फक्त प्लॅनेटचा स्पीड काय आहे त्याच्यावरती दुःख अवलंबून आहे. आणि पूर्वकर्म, परत पूर्वकर्म आलंच. बरं, थोडस विषयांतर करतोय, मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. चव्हाण मॅडमचा उद्या एक क्लास सुरू होतोय, कुंडली फलादेश आणि निरनिराळ्या भिन्न भिन्न कुंडल्यांचं
वाचन आणि फलादेश कसा करावा हा सराव क्लास आहे. प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी हे आहे. तर ज्या कोणाला यायचं असेल तर त्यांनी चव्हाण मॅडमशी संपर्क साधावा. आणि तो क्लास 600 रुपयामध्ये 10 लेक्चर्स आहेत आणि रेकॉर्डिंग पूर्णपणे तुमच्याकडे उपलब्ध असेल असं त्यांचं म्हणणं आहे. चव्हाण मॅडम जरा बोला तुम्ही आता, मला एवढं बोलता येत नाही. काय सर बोलता येत नाही. आता काहीतरी बोललं पाहिजे ना, बोला तुम्ही. आहे उद्यापासून क्लास सुरू होत आहे. जसं मागे पण 10 लेक्चरचं पॅकेज होतं, त्याच्याही आधी होतं. आता परत प्रवास तसाच चालू ठेवायचा आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडल्या घेतल्या जातील त्याच्यामध्ये. 10 लेक्चरमध्ये सगळे विषय असतील त्याच्यामध्ये, प्रॉपर्टी पासून विवाह, सगळेच विषय ज्या तुमच्या कुंडल्या असतील त्याही सोडवतो. तर रेकॉर्डिंग पण उपलब्ध आहे. 10 लेक्चर मध्ये 600 रुपये. त्याच्यामध्ये गणिताचा भाग पण आहे. गणिताचा भाग नेहमीच असतो, तर तोही घेतला जाईल. कोणाला असेल इंटरेस्ट तर कळवा. बरं, आता आपण पुन्हा ही कुंडली घेणार आहोत. तुम्ही सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. ही कुंडली शिकण्यासारखी असते, अतिशय महत्वाची कुंडली असते. तुम्हाला जातकाचं दुःख ओळखता आलं पाहिजे. आता मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, ज्यांना काही सुचलं असेल, कळलं असेल, अभिप्राय द्यायचा असेल तर अवश्य द्या. नाही दिला तरी काही हरकत काही नाही, आम्ही समारोप करू. बोला. सर एक सर विनंती मला करायची अभिप्राय द्यायचा. सर एक विनंती करायची होती, बोलू का सर? हा, बोला बोला बोला. आता सर इथं एकाच राशीमध्ये 4 ग्रह हे आलेलं आहे. तर ह्याच्या पुढची जी कुंडली त्रिशांशाची घ्याल ती वेगवेगळ्या ठिकाणी असतील असं हो जर हो, घेतलं तर त्याच्यामुळे नाही आता ती आणखी जरा कुंडली, कळायला थोडंसं सोपं पडेल. हा हा, हरकत नाही मॅडम. ही काय हा आर्टिफिशियल कुंडली नाहीये, ही हा कुंडली आहे आणखी प्रत्येक. हो हो मी हो ते दुसरी तुम्ही कुंडली खऱ्या आणीन ना, कुंडल्या घेता त्याच्याबद्दल नाही काही सर मला म्हणायचं आणीन आणीन की आणीन आणीन. हा त्यामुळे आणखीन जरा थोडंसं स्पष्ट व्हायला मदत होईल आणखी. नक्की. कारण आता इथं बरं, मंगळ गेल्या, ग्रहानं 3 ग्रह अफेक्ट केलेत, पण हे जर येस येस, वेगवेगळ्या ठिकाणी असते तर त्याचं फलित कसं असेल हे जर हो आणखी हो स्पष्ट झालं तर हो हो. बरं. आता आपण गेल्या वेळेला बघा कुंडली मांडली होती मॅडम, त्यावेळेला चतुर्थ स्थानामध्ये आणि दशम स्थानामध्ये एकूण मिळून 7 ग्रह होते होय समसप्तक योगामध्ये. होय काय होय अवस्था झाली? होय ना सर. मग आता हे सगळं दुःख आपल्याला पाहायचं असतं. आता होय तुम्ही जे सगळे बघताय, सगळे ईडी मध्ये व्हीडी मध्ये सगळे चाललेले आहेत, तर होय ह्याचे होय पण काहीतरी योग असतील ना. असतील निश्चितच सर. हा, बरं ठीक आहे. सर एक प्रश्न आहे सर. हा, बोला बोला. सर प्रश्न सर आता आपण एक प्रश्न असा घेतला होता की आता शनी कुंभामध्ये आहे बरोबर. तर आता सूर्य तिथे येईल, मकरेमधनं तिथे सूर्य येणार. हो हा, तर समजा तो 5व्या भावामध्ये असेल शनी, हा, कुंभ राशी तिथे येत असेल आणि तिथे हा, सूर्य येणार, म्हणजे तर हा. 5व्या भावाला जर जे जे असेल ते 1 महिना पूर्ण तसं नाही त्रासदायक नाही ठरणार. नाही नाही, एक नाही. तुमचा जो मुळात आता तुमचा जन्म 1964चा असेल, तो राहू जो आहे तो मिथुनेचा असेल त्यावेळेला. काय समजले? गुरु मेषेला असेल. कळलं का? तुमच्या कुंडलीमध्ये तुम्ही जे विचारत आहात ते बरोबर आहे. नाही माझं नाही, माझी तुमच्या तुला मेष राशी आहे, तुला लग्न आहे. अरे, पण 64च्या जवळपासचा जन्म आहे का? असं 71चा बघतो. जन्म 71. 71ला कुंभ शनी कुठे होता? मेषच नाही होता. नाही, मी आता त्रिशांश कुंडलीमध्ये मी असं सांगते, त्रिशांश कुंडलीला. मी मूळच्या कुंडलीबद्दल विचार करतोय आपण. आणि अच्छा पंचमामध्ये सुद्धा तुमचा आता गोचरीचा ग्रह असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेचा प्रश्न काही काळापुरता उपस्थित होईल. सूर्य किती काळ चालेल? तर 5 दिवस चालेल. तर विदिन दॅट अच्छा, पर्टिक्युलर 5 डेज. आणि तो तूळ लग्नाला कोण आहे? तर तो लाभेश आहे. लाभेश आहे. अच्छा, म्हणजे सूर्य तिथे, सूर्य आणि शनीची युती त्रासदायक नसेल. हा, काही दिवसासाठी. आता पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल मी कुंडली काही पाहत नाही किंवा चर्चा करत नाही. बरोबर. हा हा, बरं. मी मग तृषांश कुंडलीमध्ये म्हणजे माझी जी जन्म कुंडली आहे तुळा लग्नाची, तसंच त्रिशांश मध्ये ती तुळा लग्नाची झालेली आहे. तेव्हा मी असं आत्ताच्या मॅडमने प्रश्न केला की सूर्य तिथनं पसार होईल तेव्हा तो किती त्रासदायक होईल, हे मी विचारते. बरोबर आहे. तो सूर्य यावेळेला 5 दिवसाचा गती आहे. अच्छा,
तुमचा परत सांगतो मॅडम, तूळ लग्न किती अंशाचं आहे त्याच्यावरती आम्ही पंचम स्थान फिक्स करू. अच्छा. तर समजा 15 अंशात असेल तर? 15 अंशाचं तर स्वाती नक्षत्र आहे. हो, नाही बरोबर. माझं कृतिका नक्षत्र 28 अंशाचं आहे. तसं नाही हो. पंचम स्थानाची डिग्री ही स्वाती नक्षत्रातली आहे आणि पंचम स्थान हे विशाखा याच्यातलं आहे, शततारका. तुमचं लग्न स्वातीतलं असेल तर पंचम स्थान ही शततारकामध्ये येईल. भाग्यस्थान जे आहे ते आद्रामध्ये येईल. कळलं का? म्हणून तुम्ही पूर्ण अभ्यास करा आणि त्याच्यानंतर आपण विचार करू. बरं, एनिवे चला आता निघायचं आहे, आपण नंतर बोलू. तुम्हाला काही कोणाला बोलायचं हळद मॅडम? सर सांगा. बोलू. तर हा बोला. आम्ही आजपर्यंत पुस्तक त्रिशांश कुंडली वाचलं होतं, पण एवढं छान समजून सांगितलं की मला हा. पण आजपर्यंत माहित नव्हतं की त्याच्या इफेक्ट. तुम्ही जी त्रिशांश कुंडली सांगितली ती खूपच चांगली होती माझ्या बाबतीत, तरी मला दुसऱ्याचं माहित नाही, पण मला खूप चांगलं नॉलेज भेटलं. म्हणून मी तुम्हाला तो गोचरीचा प्रश्न याच्याकरता विचारला की त्या कुंडलीतून जी मूळ स्त्री आहे तिच्या कुंडलीमध्ये जे गोचरचे ग्रह चाललेले आहे, तिला जनरली शनी अष्टमेश असला तर तो वेळात आहे आणि तो षष्ठ स्थानावरती मूळ पाहतो, षष्ठ त्याच्या सोबत जातो आहे आणि मंगळ पण वेगळे. तर मला जनरली वाटतं त्या बाईला जनरली हाडाचा इफेक्ट त्रास होतो. म्हणजे त्रास होईल असं मला त्या पिरियड मध्ये. आता ते भविष्यात परमेश्वराला माहिती. नाही, आता ऐका, मूळ कुंडलीमध्ये शनी सोबत एखादा ग्रह आहे का? तर नाहीये. शनी हा वायू तत्वामध्ये आहे, म्हणजे अविभाजन राशीमध्ये आहे, म्हणजे त्याच्यामध्ये समराशी विषम राशीमध्ये. आता त्याच्या सोबत जर ग्रह असता, आता पाठ ही आपण कुठे पाहतो तर सिंह राशीमध्ये पाहतो. कळलं का? बरोबर सर. हा. मग सिंह राशीमध्ये मूळचा शनी असेल तर जातकाला पाठीच्या कण्याचं आणि तूळ लग्नाला पण पाठीच्या कण्याचं कमरेचं दुखणं होतं. हे जो मणका आहे ना तो पूर्ण वेगवेगळ्या नक्षत्रामध्ये आहे. जसं मघापासून अच्छा. मघा, पूर्वा, उत्तरा, स्वाती, चित्रा, स्वाती सगळं त्याच्यामध्ये असे जे नक्षत्राचे बिंदू आहेत आणि ते पाठीच्या कण्यामध्ये जेवढे काही स्लॉट्स आहेत ते प्रत्येक नक्षत्रावरती अवलंबून आहेत. कळलं का? पण मघापासून आरंभ आहे. मघा, पूर्वा, उत्तरा, कळलं असं. एनिवे, हळदकर मॅडम काय बोलायचं तुम्हाला? बोला. नाही विचारणार नव्हते. आधी मला माझाच अभ्यास करायचा आहे या कुंडलीचा. माझा इन द सेन्स तुम्ही जे मुद्दे सांगितले ते मी सगळे पुन्हा या दोन्ही लग्न कुंडली आणि त्रिशांशाला लावून बघणार आहे. त्याच्यानंतरच बोलेन, कारण आज काही मला कोणते नवीन मुद्दे मिळाले त्याच्यात थोडीशी संदिग्धता आहे. तेव्हा तुमचं लेक्चर आठवून मी पुन्हा आजचा दिवस अभ्यास करणार आहे आणि मग पुढच्या वेळेस त्याच्यावर अभिप्राय देईल सर. सॉरी सर. ठीक आहे, धन्यवाद. बरं, एनीबडी बोलायचं आहे अजून कोणाला? हा, सर नाही सर. तुमच्याकडे क्लास करायचा आहे. क्लास आता माझ्याकडे असं चालू असतो, आम्ही पाठवतो. तुम्ही कुठल्या इन्व्हिटेशनने आलात? आपल्या ग्रुप मध्ये का? ठीक आहे, मग आता आमचं 7:30 ला क्लास असतो, ते या तुम्ही. आता सगळे चालू आहे. मला बघा, एक मी सांगतो तुम्हाला मॅडम, 240 लेक्चर युट्यूबला उपलब्ध आहेत विनामूल्य. कळलं का? तर ती लिंक तुम्हाला मिळाली तर सर्वतोबद्ध चक्र आहे, टेरो आहे, वास्तू आहे, लाल किताब आहे, सगळे क्लास तिथे विनामूल्य उपलब्ध आहेत. 250 लेक्चर एकाही व्यक्तीच्या नावावरती उपलब्ध नाहीत. काय मुकेश भाऊ, 250 लेक्चर कोणाकडे आहेत का अजूनपर्यंत हो, आहेत ना, आहेत मराठीमध्ये? ना. हो, अजून काय पुढे जाऊन ऐकायला मिळतील अजून. नाही, आपले आहेत ना. हो, आहेत सर. अजून हा. त्याच्यामध्ये वाढ होईल ना आता हा, पुढे जाऊन. तुम्हाला मॅडम 300चं टार्गेट आहे आपलं. हो. तर त्या ह्याच्यामध्ये मॅडम तुम्ही आता विचारला प्रश्न ना, तर तुम्हाला लिंक मिळेल. तर तिथे तुम्ही 250 लेक्चर घर बसल्या तुम्हाला इन्व्हिटेशन मिळालं तर तुम्ही युअर वेलकम. ठीक आहे, फक्त एवढंच आहे की काही क्लास आम्ही 7:30 पावणे 8 ला बंद करतो, मग तुम्हाला एंट्री मिळणार नाही, मीटिंग लॉक होते. कळलं? कळलं? थँक्यू. ठीक आहे.
थँक्यू. आता कुबल मॅडम, चव्हाण मॅडम, तुमचा काय अभिप्राय आहे तो सांगा. तर नेहमीप्रमाणे छान झालं लेक्चर. आणि मी जे काही गुरुची कक्षा, शनीची कक्षेचं महत्व सांगितलं तेही सुंदर होतं. आणि लग्नबिंदू सांगितला, स्पष्ट लग्न कुंडली, तेही चांगलं होतं. आणि त्रिशांश कुंडली चांगल्या पद्धतीने समजली आहे. असं मी समजते, सगळ्यांना समजलीच असेल नक्की, कारण अंशात्मक आणि सगळं पद्धतीने सांगितलेलं आहे. तर सर सुंदरच झाला, नेहमीप्रमाणे छान झाला सर. धन्यवाद. बरं, कुबल मॅडम, तुम्हाला काही अतिरिक्त काही बोलायचं? हो, सांगते. आता ह्या आपल्या हळदणकर मॅडम जसं म्हणाल्या तसं म्हणजे बरचसं समजलंय बरं का, पण असं एकदम पॉइंट टू पॉइंट त्यांच्यासारखं नाही मी सांगू शकत. का बरं, म्हणजे मला सवय लागली की त्या अगोदर छान रिकॅप देतात. म्हणजे मी लिहिलंय पण असं इकडे इकडे असं लिहिलंय, काही ह्याच्यावर काही त्याच्यावर. पण म्हणजे तुम्ही खूपच सुंदर, म्हणजे कळाली तर आहेच आहे, पण तरी सगळ्यांच्या वतीने मी आधी तुम्हाला विनंती करून घेते, मग थोडंसं बोलते, की तुम्ही अजून जर ह्या म्हणजे सगळ्यांना अगदी 100% जाण्यासाठी तर अजून 1-2 तरी कुंडल्या ह्या त्रिशंश कुंडली घ्याव्या, अशी मी तुम्हाला अगदी नम्र विनंती करते सगळ्यांच्या वतीने. मग आता आज म्हणजे आपली सुरुवात तर छानच झाली. म्हणजे तुम्ही ती त्रिशंश कुंडलीत म्हणजे विषम राशीचे ग्रह कसे विषम राशीतच जातात, समचे कसे सम मध्ये जातात, तुम्ही ते आम्हाला अंश पण लिहून दिलेत. मग त्याच्यात सम राशीत मकर आणि वृश्चिक मध्ये आले ग्रह तर ते निगेटिव्ह म्हणजे रिझल्ट देतील, आणि आपलं हे मेष आणि कुंभेत आले तरी देतील. मग तुम्ही हा मंगळ म्हणजे कसा आला, आणि मग ते शुक्र, चंद्र, बुध त्यांनी म्हणजे कसा त्रास दिला तेही छान सांगितलं. शनीचं पण गोचर ते सर, आता हे नवीन आहेत सर, मला त्यांचं नाव नाही, चित्रकूट का काहीतरी, त्यांनी पण म्हणजे गोचरीचा प्रश्न विचारल्यामुळं बरंच म्हणजे अजून छान माहिती मिळाली. बाकी आपल्या कुलकर्णी मॅडम, हादनकर मॅडम, कोणत्या सरोज शिंदे का कोण होत्या, त्यांनी पण छान छान प्रश्न विचारले, त्यामुळे छानच कळालं. आणि सगळ्यात महत्वाचं आवडलं म्हणजे त्या कोण कुलकर्णी मॅडमनीच बहुतेक ते कक्षेच्या संदर्भात तुम्ही म्हणजे ते पण आम्हाला खूपच छान मिळालं. म्हणजे वृश्चिकेतून जाताना मग नंतर ह्याची गुरुची कक्षा लागते, मग शनीची, म्हणजे हे म्हणजे केव्हा येईल म्हणजे त्या व्यक्तीला दुःख त्यांनी केलेल्या अर्थात कर्माचं फळ म्हणू आपण थोडा वेळ, तर अतिशय सुंदर. पण तरी सुद्धा तुमच्यासारखं समजायला आणि प्रॅक्टिस करायला आम्हाला अगदी परत परत सांगते सर, तू वेळ लागला तरी चालेल हे षोडश वर्गाला, पण तुम्ही 2-3 कुंडल्या घ्याव्यात ही मी नम्र विनंती करते. आणि खूप खूप सुंदर क्लास झाला. आणि आता ऍडव्हान्स पण नाही, त्याच्या पलीकडे शब्दच नाही, सुपर 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 ऍडव्हान्सच्या लेवलला तुम्ही आम्हाला म्हणजे ऍटलिस्ट आम्ही जाण्याचं धाडस करतोय. त्याच्यासाठी सगळ्यांच्या वतीने मी तुमचे खूप आभार मानते. चव्हाण मॅडम तुमचे पण, मुकेश भाऊ, हळदणकर मॅडम सगळ्यांचे. आणि परत मी पण सांगते, मॅडम सुद्धा उद्यापासून त्यांचा क्लास सुरू होणार आहे, तर सगळ्यांनी या. मॅडम पण खूप छान शिकवतात, गणित पण घेतात, त्याच्यात सगळं घेतात, तर सगळ्यांनी यावे ही नम्र विनंती करते. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. मुकेश भाऊ तुम्हाला होस्ट करतो. सर जरा कॅन्सल केलाय क्लास, एक जरा काम निघालंय अर्जंट. ठीक आहे, एंड सगळ्यांना नमस्ते, ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद सर, खूप छान झाला क्लास. थँक्यू सर. थँक्यू गुड नाईट सर. थँक्यू सर. थँक्यू सर. झाला क्लास खूप. थँक्यू थँक्यू थँक्यू, ऑल द बेस्ट. या, येत राहा. आता उद्या दुसरा क्लास आहे, परवा माझा क्लास आहे, कदाचित विधी लिखित आपला क्लास होईल परवा. धन्यवाद सर. या, थँक्यू सर. थँक्यू. सर उद्याचा मॅडमचा कधी क्लास अटेंड करतो, तुमचा क्लास होणार नाही. नाही, माझा त्यांचा क्लास असेल तर माझा होणार नाही. मग माझा विधी लिखित नाही, दोघांचा कसं होणार? नाही तेच मला विचारलं, कारण हा आपण महत्वाचा विषय आहे, मग मॅडमचा क्लास सोडावा लागेल.